स्पिरिच्युअलिटी काय आहे तुझ्यासाठी? माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोईंग इनसाइड इज स्पिरिच्युअलिटी. विनोदांमध्ये सुद्धा स्त्रियांना कमॉडिफाय केलं जातं का, कशासाठी? आणि आपल्याकडे इंडस्ट्रीत जरा नाही म्हटलं की आवडत नाही. करेक्ट. नकार नाही पचवता येत. बरोबर. त्यामुळे आमच्याबरोबर काम करायला नाही म्हणते, कोण समजते स्वतःला वगैरे, असंही मी ऐकलंय. मला खूप बंधनं होती. मी फिल्ममध्ये काम नाही करू शकले कारण आउटडोअर. मला खूप कन्व्हिन्स करायला लागलंय घरच्यांना की कसं मला काम करू द्या. किशोरीताई, पण कधी स्वतःला निवडताना एखाद्या गोष्टीसाठी की मला प्रायोरिटाईज केलं इकडे, या गोष्टीमुळे कधी तुला गिल्ट आलं? केलं नाही ग आतापर्यंत. नाही. त्याचं गिल्ट आलंय अच्छा. आता. बिकॉज ही काय स्ट्रॉंग आहे, हिला काय होणार आहे, हिला काय वाटणार आहे. स्ट्रॉंग माणसांना खूप ग्रँटेड घेतात ना. 100%. मला खूप ग्रँटेड घेतलं गेलंय. आणि खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. खूप खूप धन्यवाद. कशी आहेस किशोरीताई? मस्त, एकदम मस्त. तू कशी आहे? मी एकदम कमाल आहे आणि मला नेहमीच आवडतं तुझ्याशी बोलायला, तुला भेटायला. काय म्हणते, काय चाललंय सध्या? एकदम छान, धमाल सगळं. त्याआधी तुला एक कॉम्प्लिमेंट देते की यू आर ग्लोईंग. थँक्यू. खूप छान आणि फिट वाटतेस. थँक्यू सो मच. आणि मी आत्ता जे म्हणाले एजिंग रिव्हर्स, खरं तर तू गेली इतकी दशकं काम करतेस या इंडस्ट्रीमध्ये आणि इकडे ना मेंटेनन्सचा भाग खूप महत्त्वाचा आहे की आपण ज्या फील्डमध्ये आहोत त्याच्यामध्ये फिट राहणं खूप गरजेचं आहे किंवा सातत्य कामातलं खूप गरजेचं आहे. मी आत्ता येताना धुमशान अंगात आले गाणं बघत होते. मला सांग, तू इतकं छान कसं मेंटेन केलं आहे स्वतःला इतक्या वर्षात? ही तुझी लाईफस्टाईलच बनली आहे का काय आहे एक्झॅक्टली सिक्रेट? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फॉर द कॉम्प्लिमेंट्स आपल्या सगळ्यांनाच आवडतात. ह्याचं थोडंसं क्रेडिट माझ्या आईबाबांना, कारण जेनेटिक पण असतंच ना. आणि येस, डेफिनेटली आय ईट राईट, आय डू योग आणि मेडिटेशन करते. आणि काय सांगू, म्हणजे इफ यू आर हॅपी इनसाइड इट रेडिएट्स. म्हणजे आहार, विहार आणि विचार ह्या तिन्ही गोष्टी सांभाळते. तू आधीपासून अशीच आहेस? शिकले, म्हणजे लाईफ खूप शिकवतं ना. सुरुवातीला एवढा अवेअरनेस नव्हता, पण हळूहळू कळायला लागलं की येस, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आयुष्यामध्ये. आणि जेव्हा मी मेडिटेशन शिकले, म्हणजे स्पिरिच्युअलिटीकडे जेव्हा मला माझा कल निर्माण झाला आणि आवड निर्माण झाली, तेव्हा मला कळायला लागलं की येस, एव्हरीथिंग इज देअर इन साईड, देअर इज ओनली वन वे आउट इज इन. पण काय स्पिरिच्युअलिटी काय आहे तुझ्यासाठी? माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोईंग इनसाइड इज स्पिरिच्युअलिटी. आणि मी म्हटलं ना की आपण जसे विचार करतो त्याप्रमाणे आपण रिॲक्ट करतो. आजकाल खूप म्हणतात की रिॲक्ट करू नका, रिस्पॉन्ड करा. पण रिस्पॉन्ड आपण तसंच करतो जसं आपण विचार करतो. त्यामुळे इथे इंजिनिअरिंगची खूप गरज आहे, इनर इंजिनिअरिंग. आणि ते जेव्हा मी शिकले, सद्गुरूंचा कोर्स केला इनर इंजिनिअरिंग, तेव्हा असं कळलं की खूप आतून बदल घडणं महत्त्वाचं आहे. आणि मग कसं म्हणतो आपण की आपण जसा विचार करतो तसंच आपल्याला बाहेर जग दिसतं. जसं आपण एनर्जी, जशी ऊर्जा आपण रेडिएट करतो, त्या प्रकारचीच माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि ती टिकतात. त्याप्रमाणे आपलं जग बनतं. त्यामुळे इट्स ऑल अबाउट दी एनर्जी. आणि आत्ता ताई तू जे म्हणतेस ना, इट इज ऑल अबाउट द एनर्जी किंवा स्पिरिच्युअलिटी, आत्ता यंग जनरेशनसुद्धा खूप स्पिरिच्युअलिटीकडे वळली आहे. आपण टेलिव्हिजनवर अनेक उदाहरणं बघतो, आपण क्रिकेटमध्ये अनेक उदाहरणं बघतो. सगळेजण अगदी मनापासून वळलेत या गोष्टींकडे. खरं तर आपले आजी आजोबासुद्धा खूप देवदेव करायचे आधी, मध्ये कुठेतरी एक लॅकिंग होतं, पण आत्ता परत तेच दिवस आलेत. अनेकदा असं होतं की आपल्या आयुष्यात आलेल्या काही गोष्टी, काही मुवमेंट्स आपल्याला झुकवतात त्या गोष्टींकडे, स्पिरिच्युअलिटीकडे. तुझ्या बाबतीमध्ये काय आहे? तुला कधी वाटलं की हा मार्ग माझ्यासाठी खूप सुखकर मार्ग आहे? खूप गोष्टी शिकले जेव्हा आयुष्यामध्ये, अप्स अँड डाऊन्स खूप बघितले. आणि मी म्हटलं ना की आयुष्य खूप शिकवतं आपल्याला. आणि आपण जर पटकन नाही शिकलो ना तर खूप हार्श वेनी शिकवतं. खूप परीक्षा पण घेतल्या जातात. आणि जेनझीचं तू आत्ता जे म्हणालीस की आजची जी ही पिढी आहे, नवीन तरुण पिढी, ती खरंच स्पिरिच्युअल आहे. स्पिरिच्युअल इन देअर ओन वे. म्हणजे ना ते कोणाला जज करत नाही. ते विचार करतात की ह्या वागण्याच्या मागे काय अर्थ असू शकतो, काय ह्या माणसाला कशाकशातनं जावं लागलंय, असा खूप विचार करतात. पटकन कोणावर लेबल लावत नाही. तर ही स्पिरिच्युअलिटी त्यांची आहे. मला विचारशील मेडिटेशन किंवा स्पिरिच्युअलिटी म्हणजे
वेगवेगळ्या बाबतीत वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे एखादी चांगली आवडती डिश मनापासून खाणं, दॅट इज ऑल्सो अ ध्यान फॉर मी, मेडिटेटिव्ह. एखाद्या आवडत्या व्यक्तींबरोबर बोलणं, जसं आता मी तुझ्याबरोबर बोलतेय, तर मला खूप बरं वाटतंय, मजा वाटते. काहीतरी चांगल्या विचारांची देवाणघेवाण आपण करू शकतोय, हे सुद्धा मेडिटेटिव्ह आहे. किंवा काही आपलं काम करताना ज्या भक्तिभावाने आपण काम करतो, वर्क इज वर्शिप तर आपण नेहमीच म्हणतो, पण ध्यान केल्यानंतर कळलं की अजून डीप जायला हवं. जी व्यक्तिरेखा, जी भूमिका आपल्याला मिळते ती कुठल्या तरी माणसाच्याच व्यक्तिमत्वावरती आधारित असते. त्यामुळे ती जास्तीत जास्त मनापासून कशी करता येईल हे माझ्यासाठी मेडिटेशन आहे. म्हणजे टू एम्पथाईज विथ द कॅरेक्टर. जसं आधी मी म्हणायचे की काय मला रडूबाईची भूमिका मिळाली, असं असते का बाई, हे मी आधी विचार करायचे. आणि आता मी असा विचार करते, अरे हो, पण ज्यांना यातून जावं लागत असेल, ज्या स्त्रियांना, त्यांना काय वाटत असेल. सो एम्पथाईज विथ देअर इमोशन्स हे जास्त कळायला लागलं. म्हणजे माझ्या अभिनयाच्या बाबतीत मला मेडिटेशनचा असा उपयोग झाला. ॲक्शन आणि कटच्या पलीकडे कशी असतो? अशीच खूप रिअल, खूप रिअल. खूप रिअल. आणि मला असं वाटतं तेच महत्त्वाचं आहे. सो माणूस म्हणून तुम्ही कसे असता ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं. दिसणं किंवा असणं त्यापेक्षाही पलीकडे जाऊन तुम्ही एक व्यक्ती म्हणून कसे आहात, माणूस म्हणून कसे आहात, हेच सगळ्यांच्या लक्षात राहतं. आणि पीपल ऑलवेज रिमेंबर हाऊ यू ट्रीट देम. बरोबर. सो मी तुला खूप काही असं छान एखादी डिश करून देईन की मला आवडतं कारण कुकिंग वगैरे, तेही तुला आवडेलच, पण यू विल ऑलवेज रिमेंबर इफ आय मेक यू लाफ ऑर द वे आय ट्रीट यू, दॅट विल रिमेन विथ यू फॉर एव्हर, असं मला वाटतं. आपल्यालाही तसंच असतं ना, आपण शेवटी आठवणीच राहतात ना. सो मला असं वाटतं आपण रिअली म्हणजे ॲक्च्युअल कसे आहोत हे खूप मॅटर करतं. माणूस म्हणून कसे आहोत. नॉन ग्लॅमरस एकदम आयुष्य पडद्यामागे तुझं? हो, ॲक्च्युली खूप रिअल. आणि माझ्या ज्या शाळेतल्या मैत्रिणी आहेत त्यासुद्धा अजूनही माझ्या मैत्रिणी आहेत, तितक्याच बेस्ट फ्रेंड्स आहेत. आणि त्यांची मला नेहमी अशी कॉम्प्लिमेंट असते की तू अजिबात बदलली नाही आहेस. सो मला असं वाटतं ते खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि ह्याच्यात माझ्या आईबाबांचं पण क्रेडिट आहे, त्यांनी आम्हाला कायम जमिनीवर ठेवलं. आणि तुझ्या एक लक्षात आलंय का, आता गेले 25-30 वर्ष मी काम करते, पण आय एम मॉडरेटली फेमस. करेक्ट. तर तेही मला एक हेल्पच झाली आहे. म्हणजे समजा मी एखाद्या ठिकाणी गेले, एखाद्या फंक्शनला किंवा एखाद्या रूममध्ये गेले आणि समजा एक 10 माणसं असतील तिथे, त्यातली 4 मला ओळखतात की ह्यांना बघितलं, ह्यांचं काम मला आवडतं, ह्या टाईप. कदाचित बाकीच्यांना मी माहीतही नसेल, मग मी तेवढी मॉडरेटली फेमस आहे. सो मला तेही थोडं हँडल करायला बरं पडलं. ओके. आय एम एन्जॉईंग माय फेम ऑल्सो, आय एम एन्जॉईंग माय पर्सनल लाईफ. विवाह कलेक्शन बाय P&G ज्वेलर्स. तू आत्ता आईबाबांचा उल्लेख केलास. खरं तर तुझे बाबा त्यांनी काय कमालीचं काम करून ठेवले. म्हणजे अजूनही त्यांची गाणी एवढ्या आवडीने ऐकली जातात, त्यांच्या गाण्याचे तर रिमेक व्हायला लागलेत, असं सुद्धा आता सध्या घडायला लागलंय. ताई, जेव्हा आपल्या घरामध्ये कलेचा वारसा असतो तेव्हा खरं तर ही रिस्पॉन्सिबिलिटीची सुद्धा गोष्ट असते. करेक्ट. तू अभिनयात आहेस, तुझी बहीण सुद्धा म्युझिकमध्ये आहे, बाबा म्युझिकमध्ये होते, आत्ता सई तीसुद्धा कला क्षेत्रात आहे. ताई, मला सांग, जेव्हा आपल्या घरातच कला असते, ही गोष्ट जरा कधीतरी कॉम्पिटिटिव्ह सुद्धा होऊ शकते किंवा मार्ग सोपा करणारे असू शकते, काय होतं नेमकं? जेव्हा कलेचं वातावरण घरामध्ये असतं तेव्हा ना आपल्याला प्रोत्साहन मिळतं, सहज मिळतं आपल्या आईवडिलांकडून, कारण ते त्याच क्षेत्रातले आहेत. तर आमच्या आईवडिलांनी पण आम्हाला दोघी बहिणींना, मला माझी मोठी बहीण संगीता, तिला सुद्धा खूप एनकरेजमेंट केली. ती गायिका आहे, मी नृत्य शिकले आहे शास्त्रीय आणि अभिनय क्षेत्रामध्ये काम करते. तर त्यांनी आम्हाला नेहमी एवढंच सांगितलं की ठीक आहे, तुम्ही टॅलेंटेड आहात, गुण आहे तुमच्यात, तुम्ही जरूर काम करा, प्रयत्न करा काम करायचा, आणि नेहमी मनाला पटेल, तुम्हाला आवडेल इतकंच काम करा, आणि जे काय करायचं ते घर सांभाळून करा, असं आम्हाला कायम शिकवलं गेलेलं आहे. सो त्याप्रमाणे आम्ही केलं. आणि जसं तू म्हणालीस की कलेच्या क्षेत्रामध्ये आईवडील असल्यामुळे, किंवा माझे बाबा एवढे मोठे ज्येष्ठ गायक जयवंत कुलकर्णी असल्यामुळे, आम्ही ना जवळून पाहिलं आहे त्यांचं हे क्षेत्र. ते जितकं असं चमचमतं, छान दिसतं, तितकंच त्याची एक खूप हार्श आणि प्रॅक्टिकल बाजू, खरी बाजू पण आहे. खूप चढ उतार आम्ही पाहिले त्यांच्या करिअरचे सुद्धा. आणि माझे बाबा खूप आध्यात्मिक होते, म्हणजे गायक तर खूप चांगले होते, दैवी देणगी होती त्यांना पहाडी आवाजाची, आणि तितकाच गोड आवाज. असं खूप रेअर कॉम्बिनेशन होतं बाबांच्या आवाजाचं. आणि ते स्वतः शास्त्रीय शिकले. माझी आजी, म्हणजे त्यांची आई पोवाडे गायची,
आणि ते गाणं आजीकडून त्यांना त्यांच्याकडे आलेलं आले. आहे. हां. तो पहाडी आवाज वगैरे ते पोवाड्याचाच तो बाज असतो. सो त्यांनी आम्हाला नेहमी ना जमिनीवर ठेवलं. म्हणजे बाबा असं म्हणायचे, मी वयाच्या 8व्या वर्षांपासून माझ्या बाबांच्या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात जोगवा नृत्य करायचे हो. देवीचं. हां. त्यामुळे असे खूप वेगवेगळ्या देवीच्या मुद्रा आणि एक कौतुक असायचं प्रेक्षकांना की लहान मुलगी एवढी आणि असं आध्यात्मिक नृत्य करते वगैरे वगैरे, आणि खूप कौतुक व्हायचं. म्हणजे इतकं की कार्यक्रम झाल्यावर, जोगवा झाल्यावर लोक असं पाया वगैरे पडायला यायचे. म्हणजे नवरात्रीमध्ये कोल्हापूर देवस्थान, आळंदी देवस्थान, शिर्डी, नंतर शेगाव, अक्कलकोट स्वामींचं स्थान, तिथे आम्ही सगळीकडे कार्यक्रम करायचो आणि लोक असे पाया वगैरे पडायला यायचे. तेव्हा मला असं वाटायचं की वा, मी काय केलं. म्हणजे लहान होते ना, कारण तेव्हा मला नेहमी बाबा म्हणायचे की कौतुक झालं तरी हुरळून जायचं नाही, ह्याच्याहून अजून चांगलं नृत्य करायचा प्रयत्न करायचा, असं बाबांची नेहमी शिकवण होती. आणि आई तेवढीच स्ट्रॉंग होती, कारण आपण बायका खूप स्ट्रॉंग असतो. तेव्हा ती म्हणायची की कितीही नैराश्य आलं, कितीही अपयश आलं तरी खचून जायचं नाही, असा त्या दोघांचा बॅलन्स होता. सो कुठेतरी आम्ही तेही शिकलो. आणि तुला जसं मी म्हटलं की या क्षेत्रामध्ये अप्स अँड डाऊन्स खूप बघितले बाबांचे, बॅड पॅच बघितला बाबांचा, ते किती खचले होते, ते किती नैराश्याच्या गर्तेत गेले होते तेही बघितलं. त्यांना आम्ही सगळ्यांनी मिळून खूप मदत केली त्यावेळेला बाहेर यायची त्यातून. आमचं वी हॅव अ व्हेरी वॉर्म फॅमिली. आणि बाबांना आध्यात्मिक बैठक होती म्हणून पण ते बाहेर येऊ शकले त्यातून. सो म्हणून एक मात्र ठरवलं की असं वाहावत जायचं नाही, खूप भान ठेवून काम करायचं आहे आपल्याला. क्षणिक आहे ना या सगळ्या गोष्टी. आणि मग बाबांबद्दल मला एक गोष्ट वाचण्यात आली होती, त्यांनी त्यांच्या लहानपणी खूप कष्ट केलेत, खूप, आणि त्याच्यानंतर घडलेली ती व्यक्ती आहे. आणि जेव्हा आपल्याला माहिती असतो आपल्या आईवडिलांचा स्ट्रगल, त्यांनी त्यांच्या लहानपणी किती मेहनत केली आणि आत्ता ते नावारूपात आलेत, ते एक वेगळं एनर्जी देणारं असतं ना आपल्याला, की हे आपल्याला टिकवून ठेवायचं आहे, रादर ह्याच्यापेक्षा अजून काही मोठं करता आलं तर ते करायचं आहे. बाबांनी खूप असहाय्य गरिबी बघितली होती त्यांच्या वेळेला लहानपणी. आणि त्यामुळे माणूस म्हणून ते इतके मोठे झाले. म्हणजे आम्हाला आठवतं दर्शना, आमच्या घरी म्हणजे कोण कोण यायचे, म्हणजे खेडेपाड्यातून जिथे जिथे बाबांनी कार्यक्रम केलेत तिथून पण लोक यायचे मदत मागण्यासाठी, किंवा कुणाच्या आईचं ऑपरेशन आहे पण गावात सोय नाही तर बाबांची काही मदत होईल का, अशा विश्वासाने आमच्या घरी यायचे. म्हणजे कोणाचे कोण, आणि कोणीही मदत मागायला आला घरी की त्याला रिकाम्या हाताने पाठवायचं नाही, हे आईबाबांचं अगदी म्हणजे त्यांचं ध्येय होतं. बाबांच्या खूप ओळखी होत्या. म्हणजे मला आठवतं एकांचं आईचं ऑपरेशन होतं मणक्याचं, खूप मोठं ऑपरेशन, आणि ते खूप रिस्की पण असतं. तर बाबा त्यांच्याबरोबर गेले. मोठे मोठे हॉस्पिटल्समध्ये त्यांच्या ओळखी होत्या, DN सगळे ओळखीचे होते. कार्यक्रमांच्याच ह्याच्यामुळे त्या विनामूल्य ऑपरेशन्स करून दिली सगळ्यांची. त्या त्यांच्या आईचं पण, आणि अनेक अशी माणसं यायची. कोणाला ॲडमिशन हवी, कॉलेजमध्ये ॲडमिशन हवी आहे, कोणाला शाळेमध्ये, कोणाचं कुठलं काम अडलं आहे, कोणी एखाद्या प्रॉपर्टी मॅटरमध्ये कोणी कोणाला त्रास देत आहे, सगळेजण बाबांकडे मदत मागायला यायचे. आणि ते त्यांना होता होई ती मदत करायचे, कारण त्यांनी ना खूप हार्श लाईफ बघितलंय लहानपणी. त्यामुळे त्यांचं असं व्हायचं की माझ्याकडनं काय होईल ते मी करतो. आणि बाबांचंच, आईबाबांकडे बघूनच म्हणा, किंवा मी पण थोडंफार हे शिकले की आय शुड बी द पार्ट ऑफ द सोल्युशन. कुठलंही काही असू दे, मी नुसतं कानावर आलं ना एखाद्याचा प्रॉब्लेम किंवा काय, तर मी असा विचार करते की मी काय करू शकेन ह्या सिच्युएशनमध्ये. काही नाही तर निदान प्रार्थना करू शकेन. बरोबर. पण कुणाला काही आर्थिक मदत, मानसिक मदत, काय माझ्याकडनं काय होऊ शकेल, आय वॉन्ट टू बी द पार्ट ऑफ द सोल्युशन, हे मी त्यांच्याकडनं शिकले. खरंच. आणि ही शिकवण खूप महत्त्वाची आहे. आपण ना मगाशी सक्सेसबद्दल बोलत होतो. खरं तर प्रत्येकाला हवं असतं की आपण यशाच्या शिखरावर पोहोचावं, पण जेव्हा ते सक्सेस मिळतं ना तेव्हा ते टिकवणं किंवा ते एक्सेप्ट करणं हे खूप कठीण आहे. पचवणं म्हणतात त्याला. ताई, तुझ्याकडनं ऐकायला आवडेल मला तुझ्या बाबतीमध्ये की जेव्हा सक्सेस पदरामध्ये आलं तेव्हा तो फील कसा होता? तुझ्या इमॅजिनेशनच्या पलीकडचा होता का काही वेगळी सिच्युएशन होती? तू छान एक वाक्य म्हणालीस की सक्सेस पचवायला लागतो, ते डायजेस्ट पण करता आलं पाहिजे. कारण कसं असतं, टीका झाली की आपल्याला वाईट वाटतं, असं वाटतं की अरे असं का म्हणाले लोक, किंवा असं काय माझं चुकलं, पण ती सूचना म्हणून घ्यायची असते. तसंच जेव्हा कौतुक होतं तेव्हा ते सुद्धा खूप असं धैर्याने घ्यायचं असतं की अच्छा, म्हणजे इथपर्यंत मला जमलंय, आता ह्याच्याहून अधिक चांगलं मला काम कसं करता येईल तेवढं आपण पाहायचं असतं एक कलाकार म्हणून. आणि स्पिरिच्युअली बोलायचं झालं तर सक्सेस म्हणजे काय, यश म्हणजे काय, माणसाने बाकी प्रेक्षकांनी तुमचं कौतुक केलं म्हणजे यश का,
किंवा एखाद्या तुमच्या चित्रपटाला किंवा कुठल्याही कलाकृतीला खूप यश मिळालं म्हणजे सक्सेस आहे का? की तुम्ही माणूस म्हणून आज किती यशस्वी आहात हा खरा सक्सेस आहे? तर ते जरा थोडासा अंतर्मुख होऊन विचार करायची ही गोष्ट आहे. सो मी तुला म्हटलं की कलेच्या क्षेत्रामध्ये मला मॉडरेट सक्सेस मिळाला आहे, की छान पण वाटतं, माणसं ओळखतात, म्हणतात की काम छान करतेस, आम्हाला खूप आवडतं वगैरे वगैरे. आणि पर्सनल लाईफमध्ये जेव्हा मी वाकून बघते तेव्हा असं मला वाटतं की हेही मी चांगलं केलं आहे हँडल. ओके. कारण तो खरा सक्सेस. आज मी शांतपणे झोपू शकते लाईक अ चाइल्ड. मला असं वाटतं ती माझी यशाची व्याख्या आहे. आज सई खूप उत्तम काम करते आहे तिच्या क्षेत्रामध्ये, माणूस म्हणून ती मोठी होते आहे, ते बघताना माझ्यासाठी तो सक्सेस आहे. माझ्यासाठी ते पण एक प्रोजेक्ट आहे ना. या ऑफकोर्स. आणि फेम आणि हॅपीनेस या खरं तर 2 वेगळ्या गोष्टी आहेत. फेम आपल्याला पटकन मिळतं, बट लाईक यू सेड हॅपीनेस काय आहे ते इट्स विदिन यू. इट इज विदिन. राईट. तुला कधी रिअलाइज झालं की फेम आणि हॅपीनेस हे एक नाही आहे, या 2 वेगळ्या गोष्टी आहेत? काही काही वेळेला असं होतं की काम मिळण्याची वाट बघायला लागते. एक प्रोजेक्ट छान होतं, संपतं ते. त्याच्यानंतर बऱ्याच कलाकारांच्या आमच्या आयुष्यामध्ये असं होतं की वाट बघायची, आणि तो काळ खूप पेनफुल असतो गं. मी असं वाटतं की विसरले की काय प्रेक्षक मला, की मी काम केलं एवढं. खूप अशा गोष्टी घडतात आणि मग असं वाटतं की बापरे, म्हणजे काय, म्हणजे अनसर्टन, किती अनसर्टन. मग त्यावेळेला कधी कधी आपण निराश होऊ शकतो, किंवा त्यावेळेला कधी कधी खचून जाऊ शकतो. आणि लकीली मला कधी कधी मी गरज म्हणून पण काम केलं आहे, टू बी व्हेरी ऑनेस्ट. कारण माझा तो जॉब आहे, नोकरी आहे. पण कधी कधी मला चॉईस होता की वाट बघूया ना, काही वर्ष मनासारखं काम मिळेपर्यंत वाट बघूया. सो मला असं म्हणायचं आहे की समजा अमुक एक गोष्टीत काम नाही मिळालं तर तुमचं आयुष्य संपतं का? नाही. मग सक्सेस म्हणजे सगळं नाही आहे. मग तुम्हाला खूप जास्त ऑप्शन्स तुमच्यासाठी निर्माण करायला लागतील टू फॉल बॅक अपॉन. समजा ही गोष्ट नाही वर्क झाली तर मी हे करू शकेन. मी पेंटिंग करते, मी वाचन करते, मला स्वतःला नृत्याची खूप आवड आहे, मी रियाज करते कथ्थकचा. त्यानंतर मी खूप छान छान कलाकृती पाहते, म्हणजे नाटकं पाहते, सिनेमे पाहते. आणि मी माझ्या घरामध्ये खूप जास्त इन्व्हॉल्ड आहे. मी माझ्या घरातल्या माणसांच्या प्रगतीमध्ये, माझ्या घराच्या सगळ्या ह्याच्यात मी आय एम अ होम बॉडी. सो मला असं म्हणायचं आहे, सक्सेस फक्त एका गोष्टीचा मापदंड नसतं. तुम्ही ओव्हरऑल सक्सेसफुल म्हणजे यशस्वी तुमच्या दृष्टीने आहात का, इतकं महत्त्वाचं आहे. कारण शेवटी तुम्ही जर बाहेरचा फेम म्हणालीस तू, तर ह्याचा अर्थ व्हॅलिडेशन तुम्हाला प्रेक्षकांपासून किंवा लोकांकडून हवं आहे. मग तुम्ही स्वतः काय आहात ते तुम्हाला कधी कळणार आहे? हे ठीक आहे, एखादं प्रोजेक्ट यशस्वी झालं, छान वाटतं, बरं वाटतं, मस्त वाटतं, कौतुक होतं. एखादं प्रोजेक्ट अपयशी झालं तर खचून जायला होतं, की असं वाटतं अरे काहीतरी कुठेतरी चुकलं आहे का. मग सगळेजणांना आपण ब्लेम करायला लागतो. तसं न करता आपण थोडंसं अंतर्मुख झालो तर आपल्याला कळतं की लाईफ इज मच मोर दॅन जस्ट स्मॉल सक्सेस. आणि मला सांग, आता मी 30 वर्ष काम करते, ठीक आहे. जसं की मिमिक्रीसाठी मला खूप प्रेक्षक आठवते मी प्रेक्षकांना की तू ते छान केलं होतंस, किंवा जोगवा अजूनही आठवतो ज्यांनी पाहिलाय. पण कसं होतं, ह्या पिढीने कुठे पाहिलाय, त्यांना कुठे माहिती आहे की मी काय आधीच काम केलंय. सो सक्सेस इज लिमिटेड फॉर दॅट जनरेशन. इफ यू कीप ऑन डुईंग वर्क तर मग सक्सेस कंटिन्यू होतो. पण याचा अर्थ असा नाही ना की ते संपलं आयुष्य तर पुढे खूप आहे. मग आपल्याला आध्यात्मिकतेची, स्पिरिच्युअलिटीची जोड लागते. आणि आपण अनेक गोष्टी जेव्हा करतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट समजा वर्क नाही झाली किंवा तिथे सक्सेस नाही मिळाला तर नैराश्य येत नाही. सो वी हॅव टू हॅव सो मेनी ऑप्शन्स ओपन टू फॉल बॅक अपॉन, मला वाटतं. क्या बात आहे. आणि ना जेन्युनली तू आत्ता म्हणालीस ना की नैराश्य येतं. आत्ता सगळेजण खूप खुलेपणाने बोलतात या मुद्द्यावर. अनेकदा 100 लोकांच्या गराड्यामध्ये असताना सुद्धा एकटेपणा जाणवतो. ताई, कधी आयुष्यात तुझ्या अशी फेज होती की तू खूप गराड्यात आहेस पण फॉर सम रिझन कुठेतरी एकटेपणा जाणवतोय? दर्शना, खूप छान इंटरव्ह्यू घेतेस आणि तू खूप छान प्रश्न विचारतेस आणि यू आर अ स्पिरिच्युअल बिईंग. थँक्यू. आणि इट्स अ कॉम्प्लिमेंट, ऑनेस्ट कॉम्प्लिमेंट. सी, 2 गोष्टी आहेत, एकटं असणं आणि एकाकी असणं. अलोननेस आणि लोनलीनेस, जमीन आसमानाचा फरक ह्या 2 गोष्टींमध्ये. ह्या 2 गोष्टी आपल्याला समजायला हव्यात. ठीक आहे. इनसाइड माय बॉडी आय एम अलोन, ऑलवेज अलोन. आपण म्हणतो ना एकटे आलो एकटे जाणार आहोत. आपल्याला माणसं भेटतात, आपले मित्रपरिवार, आपली फॅमिली सगळेच असतात आपल्याबरोबर, पण आतमध्ये आपण एकटेच असतो. सो यू हॅव टू गिव्ह युअर सेल्फ द बेस्ट कंपनी. आय एम माय बेस्ट फ्रेंड. म्हणजे मी आता हे मला कळायला लागलं आहे स्पिरिच्युअली. आधी मला हसायच्या मैत्रिणी, बट
आपल्या स्वतःच्या कंपनीमध्ये जर आपल्याला बरोबर नाही वाटलं तर आपण कशी व्यक्ती आहोत. आपल्या कंपनीत तर आपल्याला मस्तच वाटलं मस्त पाहिजे की वाटलं नाही. पाहिजे. सो बेसिकली कसं असतं, जेव्हा आपल्या आतमध्ये आपल्याला कळतं कुठेतरी, एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲक्नॉलेज करा की हो आत्ता मला वाईट वाटतंय, हो आत्ता मला थोडंसं नैराश्य वाटतंय, आत्ता मला एकाकीपणा वाटतोय, हे आधी स्वतःला कळू तर दे. ॲक्नॉलेज करणं महत्त्वाचं आहे. सिट विथ इट. हो आत्ता मला रडायला येतंय, आत्ता माझा अपमानपेक्षाही मला हर्ट झाली आहे एखादी गोष्ट. ठीक आहे, तुमच्या इमोशन्सला पण तुम्ही थोडी एम्पॅथी द्या ना. जसं आपण समोरच्या माणसाला मदत करतो किंवा त्याचं म्हणणं ऐकून घेतो, मग स्वतःचं पण ऐकून घ्या, म्हणजे एकाकीपणा नाही जाणवत. आणि जेव्हा मेडिटेशन करायला सुरुवात केली, जेव्हा स्वतःच्या आत डोकवायची कला अवगत झाली, तेव्हा त्यानंतर कधीही एकटं वाटलं नाही, एकाकी वाटलं नाही. त्यामुळे मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे, ध्यान करणं. आणि ध्यान खूप सोपं असतं. इट्स जस्ट श्वासावरती लक्ष द्या, डोळे मिटा. डोळे नाही मिटले तरी जस्ट एकाग्र व्हा. श्वासावरती लक्ष दिलं की आपण फोकस करू शकतो. आपले विचार जे नको ते विचार पण आपल्या मनात येतात, ते हळूहळू थांबतात. ती प्रॅक्टिसची गोष्ट आहे. आणि मग नंतर जेव्हा आपण स्वतःला भेटतो ध्यानात, तेव्हा आपली मैत्री होते स्वतःशी आणि मग कधीही एकाकी वाटत नाही. क्या बात. आणि खरंच ताई, तुमच्या जनरेशनच्या ना प्रत्येक अभिनेत्रीचं इतकं मनापासून कौतुक करावं असं वाटतं ना, ते त्यांचं वर्क लाईफ बॅलन्स किती कमालीचं करतात यार. म्हणजे लिटरली दमछाक होते कधीतरी. ज्या क्षेत्रात तुम्ही काम करता तिथे वेळेची कमिटमेंट खूप मोठी आहे. यायच्या जायच्या वेळा नाही आहेत त्याच्यामध्ये. अवेळा खरंच. एवढ्या वर्षात एक अभिनेत्री म्हणून मला सांग, अभिनेत्री म्हणून हा वर्क लाईफ बॅलन्स करणं हे किती कठीण असतं. कारण तू म्हणालीस की तुला आवडतं, तुझं घर तुझी प्रायोरिटी आहे. कसा हा बॅलन्स साधला आहेस तू? माहेरी असताना कसं तू म्हणालीस तसं कलेचं वातावरण, कलेचं तेव्हा सगळं छान वातावरण, छान या. मस्त. लग्नानंतर खूप कठीण गेलं. आणि कठीण असं गेलं की तू म्हणायचं असं की खूप टाइम डिमांडिंग आहे ना गं हो. आपलं प्रोफेशन. एक तर 12 तासाची शिफ्ट, आता तर मी ऐकलं 13 तासाची असते. हो हो. बापरे, म्हणजे मलाच धडकी भरली. एक्सटेंड पण होते अनेकदा. बरं, जायचं यायचं ट्रॅफिकचं जर म्हणशील मुंबईचं, हो. तर 1-1.5-2 तास कसंही गेले. त्यामुळे 14-14 तास घराबाहेर. सुरुवातीला माझ्या घरी अजिबातच चाललं नाही. म्हणजे सगळे असं म्हणायला लागले, सगळे म्हणजे इनलॉज, की हे काय तू दिवसभर बाहेर असतेस, म्हणजे 9 to 5 जॉब नाही ना आपला. करेक्ट. तर मी त्यांना कसं समजावून सांगू की 12 तासाची शिफ्ट आहे आणि मग प्रवासामधला वेळ वगैरे खूप त्रास झाला. पण कसं असतं ना, आपणच थोडासा तो त्यांचा विश्वास कमवावा लागतो, अर्न करावा लागतो. मग त्यांनी जेव्हा हळूहळू माझं काम बघायला सुरुवात केली, आणि मी टेलिव्हिजनच करायचे गं, मी म्हणून तर फिल्म केल्याच नाहीत ना जास्त, कारण फिल्म म्हणजे आउटडोर शूटिंग, टेलिव्हिजन करायचे म्हणजे मुंबईत शूटिंग करायचे. त्यामुळे एक 7-8 वाजता संध्याकाळी आपल्या घरी आपल्या परिवाराबरोबर. ठीक आहे, हे नियम माझे मी लावून घेतले. कारण पुन्हा कसं आहे की माझे जे इनलॉज होते सासर, ते काही या क्षेत्रातलं नाही आहे. बरोबर. त्यामुळे त्यांच्यासाठी कधी अभिनेत्री घरात असणं, पुन्हा एवढा वेळ कामासाठी देणं, हे जरा त्यांना फारच कल्चरल शॉक्स होते त्यांच्यासाठी. हो, तर ते हळूहळू मग त्यांना कळलं की, आणि जेव्हा त्यांनी मला माझं काम बघितलं तेव्हा की हां, म्हणजे ही बाहेर जाऊन छान करते काहीतरी. आणि मग कौतुकही वाटायला लागलं की एवढं कसं गं, दमत नाहीस का, इतकं करतेस. मग ते हळूहळू चेंज झालं. पण सुरुवातीचे काही वर्ष खूप कठीण होतं माझ्यासाठी. आणि मग नंतर मुलगी झाली, त्याच्यामुळे अजून जबाबदारी वाढली. मग सई झाल्यानंतर तर मी जवळजवळ 4 वर्ष घरीच होते. सही झालं. हो हो. त्यानंतर अधुरी एक कहाणी हॅपन्ड. येस. आणि तू म्हणतेस असं मी थोडीशी यंग दिसते, त्यामुळे थोडीशी यंग दिसत असल्यामुळे थोडं लेट काम सुरू जरी केलं तरी मला भूमिका मिळाल्या हिरोईनच्या. त्यामुळे जरा मी वाचले ना, तर मग खूप त्रास झाला असता. आणि खरंच म्हणजे 4 वर्षाचा ब्रेक आत्ता नाही कोणी विचार करू शकत घ्यायचा, कारण आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड हे चक्र चुकलं नाहीये कोणाला. तेव्हाही मला खूप बोलले, हो, काय असं कोणी सुट्टी घेतं का एवढी. पण आता तू म्हणतेस जसं प्रायोरिटीज प्रत्येकाच्या आहेत, तसं आईबाबांनी शिकवलं होतं, घर पहिलं. त्याच्यामुळे आता मुलगी झाली म्हटल्यावर तिचं व्यवस्थित संगोपन होणं खूप गरजेचं होतं ना. त्याच्यामुळे मग कठीण होतं गं. आणि आलेल्या कामांना नाही सांगणं. एक्झॅक्टली. एकतर ना माझा असा स्वभाव नाही की जाऊन काम मागावं किंवा सारख्या ऑडिशन्सना जावं. ॲड फिल्मच्या ऑडिशन्स करायचे मी, पण तसा स्वभाव नव्हता. ते चुकीचं बरोबर मला माहीत नाही, पण नव्हता. त्याच्यामुळे आलेलं कामाला नाही सांगायचं खूप कठीण जायचं, रडायला यायचं लिटरली. पण मी असं म्हणायचं की नाही, माझी जबाबदारी आत्ता ही आहे. जबाबदारीपेक्षाही आवडीची प्रायोरिटी आहे माझी. त्यामुळे मग तसं आणि मग ते मी नियम स्वतःला लावून घेतले ना, कोणी न सांगता. त्यामुळे मग सासरच्यांचा पण पाठिंबा मिळाला, तो मी कमावला. 4 वर्ष बिलकुल म्हणजे छोटा पिरियड नाहीये.
आणि ना असं जेव्हा हा जो मॅटर्निटी ब्रेक असतो ना, तेव्हा असं असतं की आपल्याबरोबरचे सगळे कलाकार काम करत असतात आणि आपण नसतो करत काम. नो डाऊट आपण निवडलेली गोष्ट आहे ती आपलं बाळ, पण तरीही असं वाटतं की अरे सगळेजण काम करतात, आपणच करत नाही होत. Yes. कुठेतरी ज्याला आत्ता पोस्टपार्टम डिप्रेशन ही टर्म आत्ता वापरली जाते. मला ऐकायला आवडेल त्या फेजबद्दल, किंवा आत्ता ना कित्येक जण कळत नकळतपणे पोस्टपार्टम डिप्रेशन फेस करतात, पण हे तेच आहे का हे पटकन कळत नाही अनेकांना, आणि मग नंतर हळूहळू त्याचा त्रास व्हायला लागतो. वुड यू लाईक टू टेल मी युअर साईड की हाऊ तुझ्या बाबतीत काही घडलं का, किंवा Definitely. तू कसं डील केलंस आणि काय गायडन्स तुला द्यायला आवडेल? डेफिनेटली. पण त्याला म्हणजे काय म्हणतात त्याला, पोस्ट नॅटल Yeah. डिप्रेशन, किंवा मला ते माहीत नव्हतं की त्याला असं काही म्हणतात. पण येस, आय वॉज गोईंग थ्रू इट. नाव आय नो की अच्छा मला असं होत होतं त्यावेळेला. आणि काहीच नाही, म्हणजे काही ॲब्सल्युटली काही करत नव्हतं. आणि कसं होतं, ॲड फिल्म्स पण नव्हते करत, कारण एखाद्याना कामाला नाही म्हटलं आणि दुसरं काम केलं तरी पण लोक हर्ट होऊ शकतात बरोबर. की आम्हाला नाही म्हणाली, आणि असं ते पण होऊ केलं. शकतं. सो मी 4 वर्ष ॲब्सल्युटली नाही केलं. आणि नंतर असं झालं, सई मोठी झाली, तिची शाळा सुरू झाली, नर्सरी वगैरे हल्ली खूप लवकर सुरू होतं. ती 3.5 वर्षाची असतानाच तिची नर्सरी सुरू झाली. शी गॉट बिझी आणि आय वॉज ॲट होम. मी म्हटलं अरे आता तरी मला सुरुवात केली पाहिजे कामाला. आणि त्यावेळेला मात्र माझ्या सासूबाईंनी, माझ्या आईनी मला खूप सपोर्ट केला. त्यांनी सईकडे व्यवस्थित लक्ष दिलं. म्हणजे घरी कामाला मुली होत्या, त्यांच्यावर लक्ष ठेवायला ह्या दोघी असायच्या. म्हणजे ते तिचं नीट करतायत ना हे बघायला. त्यामुळे तो एक सपोर्ट होता. सो आय स्टार्टेड ऑडिशनिंग. आणि मग ये मेरी लाईफ है अशी सोनी टीव्हीची एक सिरियल मला मिळाली. आणि ते शूटिंग हळूहळू मी सुरू केलं. दॅट वॉज द स्टार्ट ऑफ सच अ लॉंग ह्यूज ब्रेक. प्रेग्नंट पॉज होता ना तो आफ्टर प्रेग्नन्सी. सो त्यानंतर मग ये मेरी लाईफ है मी सुरू केलं. आणि मग असं झालं की चक्रव्यूह ह्या मराठी सिरियलसाठी एक केमिओ करायला मला बोलवलं. ठीक आहे, त्याच्यात मी एक गेस्ट अपीअरन्स केला. आणि झी मराठीवरची सिरियल, त्यावेळेला ते अल्फा होतं, झी मराठीची ती सिरियल होती. आणि ती खूप छान म्हणजे बनवली होती सिरियल. त्याच्यामध्ये जस्ट एक सुरुवातीलाच एक 15 एपिसोडचं माझं काम होतं. आणि फर्स्ट मराठी सिरियल चक्रव्यूह. ओके. आणि ती सिरियल मी केल्यानंतर मला संगीताताई सारंग, कॅम्प्स क्लब, त्यांचा फोन आला की आम्ही अधुरी एक कहाणी अशी सिरियल बनवते, तर तू ऑडिशनला ये. आणि मग अधुरी हॅपन्ड. आणि मग सुरूच झालं म्हणजे काम जोरदार. आणि अधुरीमधली अमृता अजूनही लक्षात आहे प्रेक्षकांच्या, किंवा तुझी आणि स्वप्नीलची जोडी मस्त एकदम. येस येस. आणि तो अनुभव पण खूप छान होता. संगीताताई पण एकदम म्हणजे गोड आहेत, एकदम असं मला मैत्रिणीसारख्या आहे. कधी प्रोड्युसरसारख्या कधीच नाही वागल्या त्या. आणि मग नंतर अनेक 2 फूल, एक डाऊटफुल अशी एक सिरियल केली. त्याच्यानंतर मग हिंदीमध्ये सुरू झालं. आणि पुन्हा अशी एक फेज झाली की अधुरी वगैरे संपलं सगळं आणि परत काहीच काम नाही. आणि मग असं होतं ना की एक अपेक्षा माझी पण वाढते ना की मी काम केलंय, आता तरी समोरून यायला पाहिजे. आणि त्यावेळेला मी खबरदार फिल्म पण केली होती अधुरी सुरू असताना. ओके. हां, महेश कोठारेंनी मला फोन केला, त्यांच्या मिसेस निलिमाताई, की मी बघते तुझी सिरियल, मला खूप आवडते अमृता, तर ऑडिशनला येशील का, आम्ही अशी एक फिल्म करतो आहोत. तर डेली सोप तुला माहिती आहे खूप दिवस लागतात. सो मी तिथे गेले ऑडिशनला. आणि खबरदारसाठी माझं कास्टिंग झालं, जे धुमशान गाजलं त्यांनी गाण्याने. त्या मजा आली. तो पण अनुभव खूप छान होता. पण पुन्हा एकदा तिथे कोल्हापूरला जाऊन शूटिंग, म्हणजे ओढाताण असतेच ना. म्हणजे अधुरीचं शूटिंग करत होते, परत तिथेही जाऊन फिल्म्स करत होते. ते सगळं झालं. मग अधुरी एक 4.5 वर्ष सुरू होती. इट्स लाईक अ बिग जॉब. त्यानंतर परत काही काम नाही. मग तू म्हणतेस असं पुन्हा एक डिप्रेशन की विसरले का मला प्रेक्षक, असं का. म्हणजे आणि ना एक अपेक्षा असते ना कलाकारांची की आता मला ना काहीतरी एक आत्ता केलेल्यापेक्षा वेगळं काहीतरी एक मिळावं, चॅलेंजिंग माझ्यासाठी असेल तर. असं मी वाट बघत होते कामाची. आणि मी असं ठरवलं की ज्या प्रकारे मी दिसते, निखळ विनोद हा माझा फोर्टे आहे, मग मला त्या प्रकारची जर भूमिका मिळाली, मला आवडेल अशी, तोपर्यंत मी थांबेन. पेशन्स, हाईट ऑफ पेशन्स हे आपल्या क्षेत्राचं तर मेन गुण तो आहे. अभिनयाच्या आधी पेशन्स, करेक्ट, तो गुण आहे. त्याच्यामुळे मग एकदा असं झालं की संगीताताईंचाच परत मला फोन आला. आणि फू बाई फू ह्याच्यामध्ये एक कॉमेडी आर्टिस्ट आहे, ती आजारी पडली, आनंद इंगळे बरोबर, तू करशील का काही स्किट्स ती बरी होईपर्यंत. तर मी म्हटलं हो चालेल, मी करते. तर मी तिथे गेले. आणि आनंद वॉज इन द कॉम्पिटिशन. म्हणजे टेन्शन होतं का मला, समजा मी विसरले काही बोलताना, कारण मला सवय नव्हती रियालिटी शो वगैरे. तर आमचे 3 का 4 मी स्किट्स केले त्याच्याबरोबर. सगळे तुफान हिट झाले. एकतर मी लिहिला पूजा भटचा तिथे. हां,
कारण रायटर्स म्हणाले आमच्यावर खूप प्रेशर आहे, तू पण लिही. तर मी लिहिले आणि आनंदबरोबरचे सगळे स्किट्स खूप छान लोकांना आवडले, खूप छान प्रतिसाद वगैरे मिळाला आणि माझं काम संपलं. मग आर्टिस्ट परत ती आली, त्याच्यामुळे मग मी बस तेवढंच माझं काम होतं. आणि त्यानंतर मग मी अचानक एकदा मला हॅट्स ऑफ प्रोडक्शनमधनं फोन आला, JD मजिठिया आणि आतिशजींचा, की आमच्या इथे ऑडिशनला ये, वी आर वर्किंग ऑन अ न्यू प्रोजेक्ट. म्हटलं अच्छा वाव, मी त्यांचं कारण साराभाई बघितलं होतं, Yes. खिचडी बघितलं होतं, आय वॉज अ लॉयल फॅन. तर म्हटलं चला जाऊन बघूया तर काय आहे. आणि हर्षदा म्हणून तिथे कास्टिंग करत होती, ती मराठी आहे, तिने फूबाई फूचे हे एपिसोड्स बघितले होते आणि ती म्हणाली की यू आर हिलेरियस किशोरी आणि वी वॉन्ट यू इन आवर शो, पण ऑडिशन आहे तर तू ये. मग मी तिथे गेले आणि मग मिसेस तेंडुलकर Yes. सिरियलमध्ये मी सिलेक्ट झाले. हो. सो असं ते मग मला जशी हवी होती तशी भूमिका मला मिळाली आणि मिसेस तेंडुलकर ही भूमिका अतिशय मनाच्या जवळची आहे माझ्या. जवळची आहे. ती स्वतः बँक मॅनेजर असते आणि तिला प्रमोशन मिळतं, म्हणजे बँक मॅनेजर हे तिचं स्वप्न असतं एक प्रकारे, आणि त्यामुळे मग वेळ जास्त द्यायला लागणार असतो. मग घरी मुलं, घर कसं सांभाळणार. मग त्यावेळेला तिचा जो नवरा असतो, मग तो सुद्धा मिसेस तेंडुलकर, कारण तो घर सांभाळतो, मुलं सांभाळतो आणि तो सांगतो तू तुझं स्वप्न पूर्ण कर. म्हणजे आजकाल आपण म्हणतो ना इक्वॅलिटी Yeah. आणि सपोर्ट असणं नवऱ्याचा, तो त्या सिरियलमधनं तो एक मेसेज होता. आणि मग रोल रिव्हर्सल अशी ती गंमत होती. बरं दोघांनाही जमत नसतं, ती तिथे मॅनेजर असते पण तिला ते स्टाफ खूप त्रास देत असतो, ते म्हणजे कॉमेडी Yeah. प्रसंग. आणि हा कॉलनीमध्ये मिसेस तेंडुलकर बनून राहतो, गृहिणी, तर त्यांना कॉलनीतल्या बायका खूप त्रास छळतात. देतात. म्हणजे ते खूप छान इक्वेशन होतं. आणि पहिली अशी सिरियल ज्याला वर्कशॉप होता, ॲक्टिंग वर्कशॉप, त्याच्या आधी आम्ही केला, सिरियल वा. सुरू व्हायच्या आधी. म्हणजे ते दे आर फ्रॉम थिएटर बॅकग्राऊंड आणि मला खूप मोठी गोष्ट वाटली ही. म्हणजे मला तेव्हा आम्ही रीडिंग करायचो, तिथे रिहर्सल्स करायचो, ते डिरेक्टर असायचे, इनपुट्स द्यायचे, JDजी, आतिशजी पण सांगायचे आम्हाला ही भूमिका कशी हवी आहे. आणि तिथे सूर मिळायला लागले भूमिकेचे आणि त्यांनी खूप हेल्प झाली आम्हाला. कारण मालिकांसाठी असे वर्कशॉप होत नाहीत ना, नाटकासाठी होतात, तालमी होतात किंवा चित्रपटांसाठी होतात, मालिकांच्या बाबतीमध्ये होत नाही. खरं तर हीच ब्युटी आहे जुन्या मालिकांची, की त्याच्यावर इतकी पडद्यामागेच मेहनत केली गेली आहे, म्हणून ते सुंदर प्रोडक्ट निघून आलंय ना. प्रश्नच नाही. वा. आणि आता तू कॉमेडीचा उल्लेख केलास, खरं तर सोपं नाही आहे समोरच्याला हसवणं, बिलकुल सोपं नाही आहे. की तू मगाशी ज्या शोचा उल्लेख केलास, फू बाई फू, त्याच्यात तर एकापेक्षा एक रत्न दिली आहेत मी म्हणेन इंडस्ट्रीला, ज्यांची Seriously. कॉमेडी बघून आपण अजूनही हसतो. पण आपण आत्ता कुठेतरी बघतोय ना, कॉमेडीचा दर्जा घसरत चाललाय ताई. तू आत्ता जर बघितलं असेल इंटरनेटवर तर सध्या एक प्रकरण खूप गाजत आहे एका कॉमेडी शोमधलं, आणि त्याच्यामुळे बऱ्याच वादाला तोंड फुटलं आहे. आणि एक मुलगी म्हणून मी क्लिअरली बोलून की हे चूकच आहे, तुम्ही अशा प्रकारच्या कॉमेंट नाही करू शकत, मग तुमचा तो कोणताही शो असू देत. दुसरी बाजू ही पण आहे की मग अशा कॉमेडियन्सला आपण का बढावा देतोय प्रेक्षक म्हणून, बरोबर. तू गेली इतकी वर्ष निखळ कॉमेडी केली आहेस, आणि अजूनही जर मी तुला म्हणाले की ताई एखादी मिमिक्री कर, आहे ना, जेवढी लोक बघतायत ना त्यांना हसू आवरणार नाही, तू एवढं कमाल करशील. व्हॉट इज युअर से या सगळ्या गोष्टीवर? हा किती घसरलेला दर्जा आहे आता. पुन्हा विचार विचार दर्शना. या तुम्ही जसा विचार करता तसं तुम्ही बोलता. रिॲक्शन सगळ्यात शेवटी येते ना, आधी इथे आहे ना. मग आपण नुसतंच म्हणायचं का की स्त्रियांना आदर दिला पाहिजे Yeah. किंवा स्त्रियांची एम्पॉवरमेंट, किंवा मी तर म्हणते की लहानपणापासून घरात पण बघतायत ना ते स्त्रियांना कशी वागणूक मिळते ज्या घरामध्ये, नंतर मग म्हणून ही रिॲक्शन आहे. विचारच आधी तिथे जर बदललं, म्हणून ज्या घरात मुलगे आहेत त्यांना लहानपणापासून जर त्यांच्या आईवडिलांनी असं शिकवलं किंवा आईला, घरातल्या बायकांना जर आदरपूर्व वागणूक मिळाली तर तेच बघत ते मोठे होतील. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि तो तिकडे फुलस्टॉप देणं खूप गरजेचं आहे, की आपल्याला कळतंय अच्छा मी नाही कमेंट करत आहे त्या मुलीवर, समोरचा व्यक्ती कमेंट करतोय, बट इट इज माय ड्युटी की मी तिकडे फुलस्टॉप कसा लावते. मला एक खूप सांगायला आवडेल ह्या हम्म, प्रसंगावरती. yes. आता ह्याची चर्चा आमच्या घरी पण झाली. माझ्या घरातले पुरुष, आता आपण यंग मुलांबद्दल बोलूया, माझे भाचे निहार, गंधार, ते सुद्धा स्त्री दाक्षिण्य आणि स्त्रियांबद्दल असणारा आदर फक्त घरातल्या नाही तर बाहेरच्या स्त्रियांबद्दल पण त्यांना जेन्युन रिस्पेक्ट आहे. म्हणजे फक्त कोणी आलं की बसायला जागा देणं इतपत नाही आहे. त्यांना मुळात स्त्रीने खूप काही केलेलं आहे, तिचे सॅक्रिफायसेस, तिचे त्याग आहेत त्या घरात, ह्याची त्यांना पूर्ण जाणीव आहे. मला हे बघून, हे चित्र बघून खूप चांगलं वाटतंय की निदान आमच्या घरातली ही मुलगी आहेत, हे जे पुरुष आहेत हे खूप चांगल्या विचारांचे आहेत. इतकं आम्ही करू शकलोय, आमचं हे कॉन्ट्रीब्युशन आहे समाजासाठी. निदान प्रत्येक घरात जर असं झालं
तर विनोदांमध्ये सुद्धा स्त्रियांना कमॉडिफाय केलं जातं का, कशासाठी? बरोबर आहे. हे विचार आहेत ना, हेच तर चुकीचे आहेत. विचार बदलले तर मग रिॲक्शन आपोआपच वेगळ्या होणार आहेत. सो येस, आता आपण पुन्हा एकदा कॉमेडीबद्दल जेव्हा बोलतो, विनोदाबद्दल बोलतो, तर विनोद पण निखळ असावा, कागदीबाण असावे आणि सगळ्यांना हसता यावं हसता असं यावं. असावं. बरोबर. कोणावर हसण्यासाठी विनोद नसावे. नसतं. सो मला निखळ विनोदाची माझी ही व्याख्या आहे. खरंच, आणि तीच असणं खूप गरजेचं आणि आहे. मी तुला म्हटलं की मला हसवायला खूप आवडतं. सो मी जेव्हा आता मी रिकामी आहे, कारण मेरे साई ही सिरियल माझी 2 वर्षांपूर्वी संपली. संपली, त्यात मी हो. बायजाबाईंचं हो. फिमेल मेन लीड करत होते. मी साई भक्त आहे, त्याच्यामुळे माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट होती. ते अनुभव पण खूप मस्त आहेत. आणि त्यानंतर मी काहीच करत नव्हते. 2 वर्ष मी काम घेतलं नाही, कारण मला थोडा आराम पण हवा होता. सो मग मी विचार केला की काय करू शकतो आपण, कारण रिकामा वेळ मिळालाय म्हणजे काहीतरी चांगलं करायचं. सो मी ना असे खूप किस्से सांगायचे आणि हसवायचं सगळ्या घरातल्या ना, तर त्यांना आवडायचं. ते म्हणायचे तू असं काहीतरी कर ना. म्हटलं म्हणजे काय करू? आता काही किस्से आहेत, अनेक्डोट्स आहेत, काही कोकणातले गमती जमती आहेत, काही सासूबाई सांगायच्या, काही आई म्हणायची की आमच्या वेळेला असं झालं गं त्या दिवशी. बरं, तो फक्त एक छोटासा जॉम असायचा. आता त्याच्यावर मी स्क्रिप्ट डेव्हलप करायचं आहे, म्हणजे लिहिणं आलं. सो मी लिहिले काही किस्से आणि मी त्याच्यावर परफॉर्म केलं इंस्टाग्रामवरती माझ्या रील्समधून. सो मी राधा नावाचं एक कॅरेक्टर बनवलं. किशोरी माझ्या नावाचा एक अर्थ राधा पण आहे. सो माझं पाळण्यातलं नाव आहे ते. सो राधा नावाचं एक कॅरेक्टर केलं की ती कोकणातली मुलगी आहे, पण ती लग्न करून आली आहे मुंबईत, आणि मग तिच्याबरोबर काय काय गमती जमती घडतायत ते प्रेक्षकांना खूप आवडतंय. मग एक अशी गावरान मुलगी आहे, तिच्या काही गमती आहेत. एक अशा खाष्टा काकू आहेत, अशा त्या अशा एकदम शिष्ट आणि ते एकदम स्नॉब आहेत, त्यांच्याबद्दल काही एक लिहिले. असं एक गुजराती मुलगी आहे, तसं मी व्यक्तिरेखा लिहिल्या काय काय. आणि मग मला असं लक्षात आलं, अरे आय कॅन राईट. छोटंच लिहितीये, पण तेही करून बघितलं. कमाल यार. म्हणजे तू म्हणालीस की मला जरा आराम करायचा होता म्हणून ही 2 वर्षांची सुट्टी होती, पण त्यातही तू काही ना काहीतरी करत होतीस. आणि ताई, आपण मगाशी तुझ्या ब्रेकबद्दल बोलत होतो. सई जेव्हा 10वी-12वीत होती तेव्हा तू पुन्हा एकदा करिअरमधनं ब्रेक घेतला होतास, जेव्हा तू पीकवर होतीस करिअरच्या. खरं तर ह्या सगळ्या निर्णयाला ना करेज लागतं. मला सांग की तुला कठीण वाटत होतं का असे निर्णय? का घर आणि सई ही तुझी प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, हे या गोष्टीवर तू ठाम आहेस? माझ्यासाठी यश म्हणजे काय माहितीये, माझ्या मुलीच्या डोळ्यात जेव्हा मी माझ्याबद्दल आदर बघते, प्रेम बघते आणि एक जाणीव बघते की आपल्या आईने योग्य वेळेला आपल्याला वेळ दिला. आपल्या आई जेव्हा आपल्याला इमोशनली गरज होती, मानसिकदृष्ट्या आधार हवा होता, शारीरिकदृष्ट्या आधार हवा होता, तेव्हा आई होती. आई वॉज ऑलवेज अवेलेबल. माझ्यासाठी हे यश आहे. माझ्या मुलीच्या डोळ्यात बघते मी ते. आणि मग मला असं वाटतं, येस, आय हॅव डन समथिंग राईट. मला माहिती नाही मी किती चांगली पेरेंट आहे किंवा आई आहे, मला माहिती नाही, पण वेन एव्हर आय लुक ॲट हर, मला असं वाटतं की कुठेतरी मी काहीतरी चांगलं केलंय. मी बरोबर केलंय. सो 10वी तिची 12वी होती तेव्हा 3 वर्ष, तेव्हा मी पूर्ण घरी होते. अभ्यास घेतलास? अजिबात नाही. अगं ती खूप अभ्यासू आहे. ओके. इट्स जस्ट दॅट मी बीइंग देअर. काय होतं ICSE मध्ये ना, आपल्याला कसं होतं की जेव्हा आपण क्लासेस करायचो तेव्हा एका क्लासमध्ये सगळे विषय शिकवायचे. करेक्ट. ह्यांचं असं नव्हतं. ह्यांचं प्रत्येक विषयासाठी एक वेगळा क्लास, वेगळे टीचर, ते शोधणं, मग ज्या वेळेला तिला आणणं नेणं, मग ती समजा कधी कधी कंटाळायची अभ्यास करून, मग तिला फिरायला नेणं, तिच्याशी बोलणं की आत्ता काय वाटतंय. कधी कधी ती चिडून म्हणायची की ह्याचा मला 10वी नंतर काही उपयोग होणार आहे का मला पाठ करायचं आहे. पण ते शेवटी कसं आहे, मी म्हटलं तुला 10वी नंतर मार्कलिस्टचा उपयोग होणार आहे ना, पण तुला ज्या कॉलेजमध्ये ज्या क्षेत्रात ॲडमिशन हवी आहे त्यासाठी मार्कलिस्ट इज गोइंग टू स्पीक फॉर यू. सो म्हणून करायचा आहे अभ्यास. मग जेव्हा तिला गरज होती तेव्हा मी होते. सो मला असं वाटतं की त्याचं समाधान आहे मला. तेव्हा पण खूप कामं गेली. हो ना. नाही सांगायला लागलं. आणि आपल्याकडे इंडस्ट्रीत जरा नाही म्हटलं की आवडत नाही. करेक्ट. नकार नाही पचवता येत. बरोबर. त्यामुळे आमच्याबरोबर काम करायला नाही म्हणते कोण, समजते स्वतःला वगैरे, असंही मी ऐकलंय. पण आता माझी प्रायोरिटी होती जेन्युइन, आणि त्यामुळे मग मला काही वाटलं नाही. मी आणि सई उत्तम बोर्डात आली. 12वीत उत्तम मार्क. नंतर तिने विस्लिंग वुड्स जॉईन केलं, BA विथ ॲक्टिंग. तिथेही ती वॅलेडिक्टोरियन झाली ऑफ द एंटायर बॅच. त्यामुळे तिने पण खूप चांगलं केलंय. सो मला असं वाटतं की बरं झालं मी वेळ दिला. सो हे माझ्यासाठी यश आहे. नो रिग्रेट. नॉट एट ऑल. नो गिल्ट ॲट ऑल. तुला इन्सिक्युरिटीज आहेत पण कसल्या? इनसिक्युरिटी नाही म्हणू शकत, बिकॉज लकीली आय नो माय जॉब वेल. ओके, दॅट इज इम्पॉर्टंट. या, अँड
मला एवढं छान बोलता येतं की मला माहीत नाही, पण माय जॉब स्पीक्स फॉर मी. म्हणजे तू जर असं म्हणालीस की किशोरी गोडबोले माझी मैत्रीण आहे, तर ते असं प्रेक्षक म्हणतील छान काम करते तुझी मैत्रीण. सो आय नो माय जॉब वेल. सो मला कधी इन्सिक्युरिटी जाणवली नाही. की मला भीती असायची की आधी केलेल्या कामापेक्षा माझं आत्ता काम खूप बेटर असलं पाहिजे, कारण प्रेक्षकांच्या अपेक्षा आहेत माझ्याकडनं ॲज अन ॲक्टर. ते एक प्रेशर होतं, भीती पण नाही, पण एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणूया, पण जबाबदारी होती. पण इन्सिक्युरिटी कधीच नाही वाटली. आणि मला असं वाटतं की हा माझ्या अपब्रिंगिंगचा पण भाग आहे. सो मला ना इवन कोणाला, आता मला नॉमिनेशन्स खूप मिळाली आहेत, पण जेव्हा कोणाला अवॉर्ड मिळतं ना, तेव्हा मला नेहमी असं वाटतं की वाव, केवढी मेहनत केली असेल, आपण पण करायला हवी. पण कधी चुकूनही असं नाही वाटलं की मला का नाही मिळालं, ह्या नाग असं कधी म्हणजे मनात पण येत नाही. हे महत्वाचं आहे. सो आय एम व्हेरी मच सिक्युअर्ड. तुला मिळाले असतील ना पण पुरस्कार? मला असे काही मिळालेत माझे डेब्यू वगैरे, पण असं मेन जिथे मला अपेक्षा होती ना की हे माझं काम जरा छान झालंय, जसं की मिसेस तेंडुलकरमध्ये मला आयटाचं नॉमिनेशन होतं, मेरी साईसाठी पण होतं. मला असं वाटलं की इथे मिळेल का, पण हुकलं असं म्हणूया. पण तेवढ्यापुरतंच वाईट वाटलं, पण मला माहित होतं की प्रेक्षकांना आवडलंय माझं काम आणि मी मनापासून केलंय. सी, मी जर कंजूसपणा केला ना काम करताना 100%, तर मला झोप नाही लागणार. बरोबर. पण जेव्हा मला माहितीये की मी 100% मनापासून काम करून आले, जे काही मला येतं किंवा जे काही आत्तापर्यंत मी शिकले, मग मी समाधानी आहे, मग एकदम सिक्युअर्ड. क्या बात. ताई, तू ना 3 जनरेशन्स बघितल्या आहेत मी असं म्हणेन. एक आईची जनरेशन, एक तुझी, आणि आत्ता सईचं काम सुद्धा बघतेस, किंवा तू आत्ता मला मगाशी सांगत होते की ती स्क्रॅचपासून सई काम करते. तर ना अनेकदा असं होतं की आपण बघतो आपल्या डोळ्यांनी आपल्या लोकांचा प्रोग्रेस. मला इन जनरल ऐकायला आवडेल तुझ्या मते की या सोसायटीमध्ये स्त्री, या एवढ्या जनरेशन वाईज ज्या तू बघितल्या आहेत, की कुठल्या बाबतीमध्ये स्त्रियांची प्रोग्रेस तुला जास्त वाटते आणि कुठे अजूनही स्ट्रगल चालू आहे असं वाटतं? खूप छान प्रश्न आहे दर्शना. माझ्या आईची जी लाईफस्टाईल म्हण, किंवा आई नोकरी करायची माझी आणि घर सांभाळायची, तिची खूप ओढाताण व्हायची, ती मी पाहिली आहे. आणि काय सांगू, मी कसं सांगू की तिला खूप काही करायचं होतं. म्हणजे एकतर बाबांचं प्रोफेशन ना खूप अनसर्टन होतं, त्यामुळे तिला नोकरी करणं भाग होतं. सी, कंपल्सरी असेल ना जेव्हा, तेव्हा त्याचा त्रास होतो. आवड म्हणून आपण जेव्हा एखादं काम करतो, किंवा जरी अगदी तिला नोकरीच करायची होती, पण जर तिच्या आवडीची तिला करता आली असती नोकरी, तर शी वुड हॅव एन्जॉयड मोर. पण तिला कंपल्सरी काम करायला लागलं, कारण बाबांची कधी कधी इतके चढ उतार बघितलेत आर्थिक. त्यामुळे आमच्या घरातली आर्थिक बाजू आईने भक्कम ठेवली. आमची शिक्षणं, आमच्या दोघींची लग्न, हे सगळ्या जबाबदारी आईने घेतल्यात. सो तिला चॉईस नव्हता, आणि तिला घरून पण नव्हता एवढा सपोर्ट, पण तरी पण ती अगदी नेटाने काम करायची. माझी आजी एवढं म्हणायची आईला की नोकरी सोडू नकोस. हा, विनोदिनी माझ्या आईचं नाव होतं, विनोद, नोकरी नको सोडूस, कारण ह्याचं ना काही खरं नसतं. बरोबर, कारण आपलं फील्ड असं आहे, खूप अनिश्चित आहे. त्यामुळे आईला ते कंपल्सरी करायला लागलं, अगदी रिटायरमेंटपर्यंत अगदी आईने पूर्ण खेचलं म्हणजे ते सगळं. आणि नंतर मग मी जेव्हा काम करायला लागले, घर सांभाळूनच, डेफिनेटली तेही मला होतं, तर आईची स्ट्रेंथ मी बघितलीच होती. आईने अगदी म्हणजे शेवटपर्यंत ते निभावलं, सगळी जबाबदारी घरची घेतली, आर्थिक जबाबदारी, मानसिक सगळं घेतलं. मला थोडा चॉईस होता, म्हणजे जेव्हा मी असं म्हटलं की आता मला मुलीसाठी सुट्टी घ्यायची, तर मी 3 वर्ष घरी बसू शकले. हा चॉईस होता माझ्याकडे, जो आईकडे नव्हता. तरीसुद्धा मला खूप बंधनं होती. मी फिल्ममध्ये काम नाही करू शकले, कारण आउटडोअर, जे मला अलाउड नव्हतं आणि जे कदाचित मलाही नसतं आवडलं, माझ्या घरच्यांना खूप असं अपसेट करून काम करायला. सो माझी ती बंधनं होती. मी थिएटर नाही करू शकले, आणि हे माझं एक खूप मोठं दुःख आहे, कारण थिएटर ही खूप मोठी कमिटमेंट आहे. नाटकात काम करणं, दौरे करायला लागतात, तसे तेवढे शोज करायला लागतात. सो मला ते शक्य नव्हतं, म्हणून टेलिव्हिजन मला तेवढं झेपणार आहे. त्यामुळे मग मी तसे चॉईस केले. पण मलाही काही गोष्टी नाही करता आल्यात, आणि वेळ देणं खूप जास्त ह्या क्षेत्रासाठी मला खूप कन्व्हिन्स करायला लागलं आहे घरच्यांना की कसं मला काम करू द्या. बरं, काम करू द्या म्हणजे ते ऑथॉरिटेटिव्ह होतात. माझा जॉब आहे ना, हा, दिस इज माय लाईफ, आय शुड बी डिसाइडिंग फॉर मी की मला हे करायचं आहे. अलाऊ करणं हे माझ्या पिढीपर्यंत होतं, जे मला कुठेतरी नाही पटायचं. अर्थात मी असं काही कोणाला बोलले नाही, कोणाला हर्ट नाही केलं. होता होई तो त्यांच्या कलेने घेऊनच काम केलं, कमी केलं, पण जे काही केलं ते क्वालिटी काम केलं, क्वांटिटी नाही केलं. पण काही मला आहेत, म्हणजे
मला असं म्हणतात की अंडररेटेड आहे. हम्म. आधी मला तो शब्द खूप स्पेशल वाटायचा, पण नंतर मला असं कळलं की जेवढी आपली क्षमता आहे तेवढं काम नाही करता आलंय म्हणजे अंडररेटेड. हा काही फार छान शब्द नाही, किंवा जेवढं पोटेन्शियल आहे तुमचं तेवढं टॅप नाही झालंय हम्म. ह्याची खंत मला आहे. आणि असू देत, काही माझी पण बंधनं होती, बरोबर. मी पण त्याला जबाबदार आहे कुठे ना कुठे. मी पण बऱ्याच कामांना नाही पण म्हणू शकले. आणि ती एक माझ्या पिढीची खंत. आपण पुन्हा आपल्या विषयावर येऊया. जेव्हा मला मुलगी झाली आणि जेव्हा ती मोठी होऊन ह्या क्षेत्रात काम करायचं आहे असं म्हणाली, तेव्हा मात्र मी ठरवलं की आता आय हॅव टू बी द ब्रिज बिटवीन दॅट पिढी अँड दिस पिढी. आईची कुतरोड, आईचं स्ट्रगल बघितलंय, मला बंधनांमुळे काय काय करता आलं नाहीये ते बघितलंय. तिथे मला खूप सफोकेट झालंय, पण ठीक आहे, आय वॉज प्रोग्राम्ड लाईक दॅट की घर सांभाळून काम. सईला ती जबाबदारी नाही, मला कधी कधी घर चालवायचं होतं. आय यूज टू रन माय हाऊस, म्हणजे माझा हा जॉब आहे. सईला तशी जबाबदारी नाही आहे. हे मी जेव्हा ओळखलं तेव्हा मी तिला सांगितलं की तुला जे हवं आहे ते कर, तुला ज्या क्षेत्रात काम करायचं आहे कर, आय एम देअर इमोशनली. तुझं काम तू एन्जॉय कर. तू एन्जॉय करू शकलीस तर प्रेक्षक एन्जॉय करतील, किंवा तुला त्याची मजा घेता आली पाहिजे. पुन्हा थोडं काम थोडी मजा, ह्यासाठी वेळ ठेव, टाइम टेबल आख, कामातच हे करू नकोस, मग काही गोष्टी निसटून जातात. मला असं आठवतंय की मी जेव्हा अधुरी एक कहाणी सुरू केलं आणि त्याच वेळेला हिंदी सिरियल पण करत होते, तेव्हा सईचं बालपण 4 वर्ष मला माहीतच नाही, इतकं म्हणजे गॅप झाली आहे. मी म्हटलं तसं तू करू नकोस. प्रत्येक वयाची एक फेज असते, त्याचा एक आनंद असतो, त्याची एक वेगळी एन्जॉयमेंट असते, ती घे. कॉलेज लाईफ एन्जॉय कर, तेव्हा कामाची घाई करू नकोस. तिला 12वीपासूनच काम करायचं होतं. मी म्हटलं थांब, आधी तू शिक ना, तू आधी ते आत्मसात कर, मग डिलिव्हर करू शकशील. आम्हाला तर काही असं कॉलेज नव्हतं विस्लिंग वूडसारखं, आम्ही सेटवरच शिकलो. सो आय बिकेम द ब्रिज बिटवीन दीज 2 जनरेशन्स. मी घरच्यांना पण सांगितलं की थांबा हां, मला माहिती आहे ती काय करते आणि ती कसं करते. ती स्वतः अत्यंत जबाबदार व्यक्ती आहे सई. सो आय बिकेम द ब्रिज, आणि मग मी ती जी गॅप होती 2 जनरेशनची ती भरून काढली. शी इज सो लकी, मी म्हणीन आता सई. कारण आहे ना, लाईक यू सेड की मी जे फेस केलंय ते माझी मुलगी फेस नाही करणार. आणि ही गोष्ट खरंच खूप इन्स्पायरिंग आहे ताई. कारण अनेकदा असं होतं, जसं तू म्हणालीस की गरज म्हणून नोकरी करताना खूप गोष्टी निसटतात हातातनं, आणि ते तू सईपर्यंत पोहोचू दिलं नाहीस. हॅट्स ऑफ टू यू, थँक्यू. खरंच हॅट्स ऑफ टू यू. किशोरीताई, पण कधी स्वतःला निवडताना एखाद्या गोष्टीसाठी की मला प्रायोरिटाईज केलं इकडे, या गोष्टीमुळे कधी तुला गिल्ट आलं? केलं नाही ग आत्तापर्यंत. नाही? त्याचं गिल्ट आलंय अच्छा. आता, बिकॉज आता माझं मिड एज आहे. सो आता मला असं जाणवायला लागलंय प्रकर्षाने की स्वतःकडे लक्ष देणं आणि स्वतःची काळजी घेणं आत्ता खूप गरजेचं आहे. तो एक इंडिपेंडन्स पण आहे. तुमची बरोबर आहे. हेल्थ, तुमची मानसिक हेल्थ, शारीरिक हेल्थ जेव्हा तुमच्या हातात असते तेव्हा तुम्ही खूप आत्मविश्वासपूर्ण जगू शकता. हे आत्ता मला कळलंय. आणि माझा थोडा स्वभाव असा होता की आय यूज टू गिव्ह सो मेनी चान्सेस टू पीपल. मला माहीत होतं की हे असे व्यक्ती आहेत, पण तरी ना मला होप्स असायचे की नाही बदलतील, होईल. पण आता आफ्टर बिकमिंग मेडिटेटिव्ह असं मला असं वाटलंय की इथून बदला. ती एनर्जी तुम्ही रेडिएट करा, मॅनिफेस्ट करा, मिरेकल्स डू हॅपन. आणि मला असं लक्षात आलंय की मी रेकीचं मेडिटेशन करते आणि इनर इंजिनिअरिंग शिकले, शांभवी महामुद्रा मी करते. त्यानंतर मला असं लक्षात आलं, आपली ऊर्जा, एनर्जी, आपण सगळं एनर्जी बोलतो, परमेश्वर म्हणजे काय, सुप्रीम एनर्जी. तो आपण आपली ऊर्जा जशी जशी वाढवतो, ज्या ज्या लेवल्स आपण पुढे पुढे नेतो आपली ऊर्जा, त्याच सेम ऊर्जेची माणसं आपल्या आयुष्यात येतात. त्रासदायक माणसं, किंवा त्रासदायक असं नाही म्हणणार, लो एनर्जीची माणसं राहतच नाही, आपोआप निघून जातात. ट्रू, मी एक्सपिरियन्स केलंय. एक्झॅक्टली. सो मला असं मग ती गंमत कळली की म्हणजे सगळं आपणच करायचं आहे. सो मी तशीच एनर्जी ठेवते, जरी लो झाले तरी खूप खाली जाऊ देत नाही, स्वतःला बाहेर काढते. रोजचा स्ट्रगल असतो प्रत्येकाचा, स्वतःला सावरणं, टू गॅदर युअर सेल्फ. प्रत्येक गोष्टी घडतात, अनेक प्रसंग घडतात, वेगवेगळे फेजेस आहेत. आता मुलं खूप इंडिपेंडेंट होतात, त्यामुळे पण तुम्ही एकटे राहता. आता सईला तशी म्हणजे लहान मुली असल्यासारखी गरज नाही आहे, त्यामुळे आता मी पुन्हा एकटी. मग आता मला सांभाळायचं आहे स्वतःला, मग आता तब्येत कम्स फर्स्ट. मग आता थोडं स्वतःला प्रायोरिटाईज करायला सुरुवात केली आहे. सो आय डोंट नो किती जमतंय काय, बिकॉज आई जी असते तिचं युनिवर्स सेंटर असतं आपली मुलं.
आणि तू आत्ताच्या इंडिपेंडन्सबद्दल बोललीस, तुला वाटतं की आत्ताच्या स्त्रिया या फुल्ली इंडिपेंडंट झाल्या आहेत की अजूनही त्या कोणत्या प्रकारचं प्रेशर कॅरी करत आहेत? थोडंसं आपण जे जनरेशनल बर्डन कॅरी करतोय ना, ते जर बाजूला ठेवता आलं, ते आधी ओळखता आलं की नाही, हे माझ्या आईने मला केलेला प्रोग्राम आहे, हा चुकीचा बरोबर मला माहित नाही, पण माझ्या जनरेशनला हा बरोबर नव्हता आणि मला आता पुढच्या जनरेशनला तो पास ऑन नाही करायचा. एक्झॅक्टली. सो ते जनरेशनल बर्डन मला कधी कधी जाणवतं आणि कधी कधी असं अननोईंगली होतं माझ्या मुलीच्या बाबतीत, आणि तेव्हा ती सांगते की नाही नाही, दिस इज नॉट राईट, दिस इज सफोकेटिंग. आणि मग माझं असं की अरे हो, हे मी केलेलं, हे तिला नाही आहे लागू. 7च्या आत घरात ये हे मला नियम होता आणि मी 6:45 वाजेपर्यंत मज्जा करून यायचे की नाही 7च्या आत घरात आहे ना, मग ठीक आहे. पण का असं मी विचारलं नाही. ही झाली छोटीशी गोष्ट, पण अशा अनेक गोष्टी आहेत ज्या वी नीड टू अनलर्न. सो हे जनरेशनल बर्डन तर पुढे पास ऑन नाही करायचं, हे आधी पहिलं शिकायचं. सई इमोशनली खूप अटॅच्ड आहे तुला? हो आहे. आहे ना? एकाच वेळेला ती अटॅच्ड आहे, एकाच वेळेला ती डिटॅच्ड पण आहे. ओके. आणि हे जेनझीला जमतं. येस. ती मला पण सांगते, मम्मा तू खूप नको राहूस माझ्यात, यू हॅव युअर ओन लाईफ, हे ती मला सांगते. आणि नंतर माझं ती सांगते आणि म्हणतं आणि मी हा विचार, पण ते खूप शिकवतात अगं हो आपल्याला. हो हो. जेनझी खूप शिकवतात आपल्याला. आणि ना सई ज्या जनरेशनमध्ये मोठी झाली आहे ना आता, तिचं जे काही आहे ते डिजिटली आहेत गोष्टी. आत्ता आपण बघतो प्रत्येकाच्या हातात फोन आहे, लहान लहान मुलांच्या हातात सुद्धा फोन आहे आणि सगळं एका स्क्रोलवर आहे. अशा वेळी ना ताई, आपण नो डाऊट फिजिकली एकत्र असतो पण अनेकदा इमोशनली दुरावलेलो असतो, बरोबर? सईला मोठं करताना आत्ता म्हणजे ना काही काही लोक मी आत्ता माझ्या आजूबाजूची बघते की ज्यांनी गेली कित्येक वर्ष मुलाला हा मोबाईल आहे हे दाखवलं नाही, किंवा अनेकांनी साखरेची चव दिली नाही आहे, आत्ता करायला लागली आहेत हे लोक. तू जेव्हा सईचं अपब्रिंगिंग करत होती, जेव्हा सई मोठी होत होती, तिच्या बाबतीमध्ये कोणत्या नॉन निगोशिएबल गोष्टी होत्या तुझ्यासाठी की या नॉन निगोशिएबल आहेत आणि हे मला करणं गरजेचं आहे, तर ते काय होतं? एक तर सगळ्यात पहिली इमोशनल अवेलेबिलिटी ही सतत माझी असायची. इफ शी नीड्स. पुन्हा असं मी सीलिंग फॅन नाहीये की माझंच ऐक किंवा मला विचार. वेनेवर शी वॉन्टेड माय हेल्प ऑर गायडन्स, आय वॉज ऑलवेज देअर, जर मला अनुभव असेल त्या क्षेत्रातला तर. आणि सई 10वी झाल्यानंतर तिला फोन दिला आम्ही घेऊन, ओके, आफ्टर हर 10th. तर ते एक आम्ही नियम पाळले होते. बरं, कसं असतं ना, बऱ्याच वेळेला मुलं नुसतं तुम्हाला बघून शिकतात, असं बसवून त्यांना शिकवायला नाही लागत. खूप ऑब्झर्वंट असतात मुलं. त्यामुळे स्वतःला आधी बंधनं घालून घेतली की मी कुठले चॅनल बघते. मग मी नॅशनल जिओग्राफिक मुद्दाम बघायचे, तिला आवड लागेल. मग मी कार्टून फिल्म्स बघायचे मुद्दामून, तिला थिएटरमध्ये नेऊन पण ते दाखवायचे. मी सॉफ्ट ड्रिंक्स आणि एरिएटेड ड्रिंक्स घरी आणायचेच नाही, फ्रेश फ्रूट ज्यूसेस. तीच सवय लागली आपोआप. पण तिला ते कळलंच नाही की हे शिकवतायत, तर ते नुसतं आपल्याकडे बघून पण शिकतात. इवन आता माझा जो कंडक्ट आहे माझ्या फील्डमधला, जो मी खूप माइंडफुली बनवला आहे, सो जेव्हा तिने पण तो पाहिला आहे, ती माझ्या सेटवर यायची खेळायला, तेव्हा तिने पाहिलं आहे, मला काम करताना पाहिलं आहे, सगळ्या कलाकारांबरोबर ती खूप अशी खेळायची, फ्रेंडली असायची. जेव्हा ती असं म्हणाली की मला कलेच्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे, तेव्हा माझ्या घरच्यांनी, माझ्या इनलॉजनी सांगितलं की आईसारखं काम कर. सो ते पण आपला तो कंडक्ट असतो जे बघून मुलं शिकतात. बरोबर आहे. सो मला असं वाटतं की ती बघून पण खूप शिकली, असं आम्ही पण आमच्या आईवडिलांना बघून शिकलोय. सो स्वतःचा कंडक्ट नीट ठेवणं, आपण काय पथ्य पाळतोय, आपण विचार कसे करतोय, ते आपण कुठे ना कुठे नकळत मुलं आपल्याकडे बघून शिकतायत ह्याचं भान ठेवणं. आपण राग आल्यानंतर पण कुठले शब्द वापरतोय, आपण कोणाशी बोलतोय, माइंडफुलनेस हा पण मला मेडिटेशन नंतर आला. आत्ता सुद्धा मी तुझ्याशी बोलताना मी कुठले शब्दचा उपयोग करते, कुठले शब्द मी चूज करते, हा माइंडफुलनेस आहे. सो ते सई माझ्याकडे बघून शिकली. सो मला असं वाटतं की मी पथ्य पाळली आहेत खरं. आणि त्याच्यामुळेच, कारण इतकं डिजिटली आपण सगळे अटॅच झालोय आत्ता की त्यामुळे इमोशनल कनेक्ट ना हा लिटरली मिसिंग आहे. हो. हा बोल तू बोल. येस बोल ना, सांग ना. म्हणजे ती जेव्हा म्हणजे प्युबर्टी असतं ना, खूप महत्त्वाचा काळ असतो तो मुलग्यांसाठी, मुलींसाठी सुद्धा. तेव्हा वी यूज टू टॉक अबाउट पिरियड्स, वी यूज टू टॉक अबाउट हायजीन. आणि मग चुकीच्या मार्गाने येण्यापेक्षा मी योग्य तिला सांगणं आणि टू ओपन द डोअर्स. म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा आजकाल तर खूप एक्सपोजर आहे ना डिजिटली, तू म्हणतेस की
मुलं कधी कधी घाबरतात, कधी कधी त्यांना कळत नाही, कधी कधी खूप जास्त विचित्र क्युरिओसिटी त्यांच्यात निर्माण होते. एवढंच मी एक डोर ओपन ठेवलं की वेन एव्हर शी नीड्स मी आय एम देअर. शी विल चूज मी, की मम्मा आज ना असं झालं तर काय म्हणजे ह्याचा अर्थ. सो आय एम देअर. वी कॅन टॉक अबाउट एनिथिंग अँड एव्हरीथिंग. वा. सो ते डिजिटल युगामध्ये आम्ही आमचा कनेक्ट कायम ठेवला आहे आणि तो माझ्याकडनं पण मी प्रयत्न केला आहे आणि तिनेही तो केला आहे. ती मला नवीन नवीन गोष्टी सांगते, मम्मा आता ना हे असं नवीन झालं आहे, यू बी केअरफुल. हे पण आम्ही करतो. म्हणजे वा. ताई, पण सतत इतरांची काळजी घेताना तू कधी इमोशनली बर्नआउट नाही झालीस? खूप वेळा झाले आहे, खूप जास्त झाली आहे. आणि मी ना सारखं स्ट्रॉंग स्ट्रॉंग माणसांना खूप ग्रँटेड घेतात ना, 100%. मला खूप ग्रँटेड घेतलं गेलं आहे. आणि एवढंच फक्त मी ठरवलं की ठीक आहे, इतरांच्यासाठी मी असेन कायम. ते लो असताना मी त्यांना माझी चांगली एनर्जी द्यायचा प्रयत्न करेन, पण त्यांच्या लो एनर्जीमध्ये मी कन्झ्युम नाही होणार. हे मला खूप प्रयत्नपूर्वक करायला लागलं. अदरवाईज हां, ही काय स्ट्रॉंग आहे, हिला काय होणार आहे, हिला काय वाटणार आहे, मला खूप गोष्टीतून जावं लागलं. सो या पण लाईफ टीचेस यू. आणि जसं मी म्हटलं की तुम्ही योग्य त्यातून मेसेज घेतलात तर तुम्ही स्वतःला इव्हॉल्व करता, तुम्ही स्वतःला माणूस म्हणून मोठं करू शकता. पण खचून गेलात किंवा नीट नाही कळले त्या गोष्टी तर त्याचा खूप वाईट परिणाम होऊ शकतो. आपण एन्झायटी, डिप्रेशन, स्ट्रेस ह्या गोष्टी खूप बघतो, ऐकतो, त्याचे दुष्परिणाम मी पाहिलेत. आणि कधी ना कधी ह्या सिच्युएशनमधनं आपण पण जातो. पण आय एम व्हेरी लकी, आय हॅव टू से, की एकतर मला साईबाबांची, स्वामींची धार्मिक बैठक आहे. माझ्या घरातली माणसं खूप समजूतदार आहेत. मला पण वेळोवेळी त्यांनी मदत केली आहे. माझी बहीण, मोठी बहीण, तिने पण मला खूप मदत केली आहे. संगीता, ती स्वतः स्पिरिच्युअली खूप इव्हॉल्व्ड आहे. माझी मुलगी सई, म्हणजे ती माझी मुलगी जरी असली तरी मला तिचा खूप आधार आहे, इमोशनली पण आहे. आणि मी म्हटलं ना की आपण चांगले दिसतो त्यापेक्षा आपण चांगले असणं जास्त महत्त्वाचं आहे, मानसिक आरोग्याच्या दृष्टीने आणि शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने. आणि तेच आहे ना की अच्छा ही स्ट्रॉंग आहे, पण कधीतरी तो स्ट्रॉंग माणूस स्ट्रॉंग राहून राहून पण दमतो की अरे मी किती स्ट्रॉंग राहू, किंवा मला तो स्ट्रेस यायचा. माझे पण be strong. इमोशन्स आहेत. ऑल द टाइम यू हॅव टू बी स्ट्रॉंग. इट इज नॉट पॉसिबल खरंच. आणि तू जे म्हणतेस ना, मी ह्याच्यातली एक एक गोष्ट रिलेट करते. कारण तुम्ही इतकं सतत की अच्छा चल हिला त्रास नाही होणार, किंवा अरे ही खूप हेडस्ट्रॉंग आहे. नाही, पण हेडस्ट्रॉंग माणसांना सुद्धा त्रास होतो. त्यांनाही काहीतरी असं वाटतं की मी पण होते ना जरा इमोशनली वीक, किंवा मी पण वेंट आउट होते, मी बोलते माझ्या मनात काय चाललंय ते. तरी पण अशी कोणती गोष्ट आहे तुझ्या मनात, मे बी तुझ्या करिअरच्या बाबतीतली, एखाद्या भूमिकेच्या बाबतीतली, प्रोजेक्टच्या बाबतीतली, की ती तू मनातच ठेवली आहेस, तू कधीच कोणासमोर बोलली नाही आहेस? टू बी व्हेरी ऑनेस्ट, मी ट्रॉमा डिलीट करते दर्शना. वा. आणि तो जमला पाहिजे, नाहीतर मग खूप साचेल ना. हो. नाहीतर मग प्रोग्रेस कसा करायचा, नवीन काम कसं करायचं, बऱ्याच गोष्टी आहेत, खूप हर्ट्स आहेत. आणि आय लुक ॲट देम ॲज लेसन्स. एक तर तुम्ही शिकू शकता, नाहीतर तुम्ही खचू शकता. चॉईस इज युअर्स. मी शिकले की निदान ह्या सेम सिच्युएशनमध्ये स्वतःला परत नाही आणायचं. प्रोटेक्ट कर स्वतःला. हे तर प्रत्येकाने शिकायला हवं. आपण आपल्या मुलांना प्रोटेक्ट करतो, आपण आपल्या माणसांना प्रोटेक्ट करतो, स्वतःला का नाही? मग स्वतःला केलं पाहिजे. मी ज्या सेटवर काम केलं आत्तापर्यंत, जितक्या शेकडो माणसांबरोबर काम केलं, त्या सगळ्यांबरोबर माझं कॉर्डियल रिलेशन आहे. सगळ्यांबरोबर. मी काही सारखं रोज फोन नाही, भेटत नाही. आपण पण क्वचित भेटो, इंटरव्ह्यूच्या निमित्ताने भेटतो, पण भेटल्यानंतर जो आनंद होतो दॅट इज मी. सो मला ते प्रत्येकाशी कॉर्डियल राहायला आवडतं. जेव्हा मी सेटवर काम करते तेव्हा आय गो विथ अ कम्प्लीट पॉझिटिव्ह एनर्जी. आणि काही गोष्टी अशा घडतात, कारण अगं आम्ही आता बरं मेरे साईज 5 वर्ष काम केलं, खूप वर्षानुवर्ष आपण एकत्र लाईक अ फॅमिली काम करतो, छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात, मोठ्या गोष्टीही होतात. पण तेव्हा मी नेहमी त्यांना सांगायचे, बाहेर हे सगळं घडतंच, बाहेर आहे, घाण आहे, चांगलं आहे, सगळं आहे, आपण आपल्या सेट पुरतं तरी छान करूया ना सगळं.
आपण छान राहूया, एकमेकांची कामं कशी चांगली होतील, या सकारात्मक एनर्जीनी करूया ना, ऊर्जेनी काम करूया ना. कामही छान होईल, प्रोजेक्टही छान चालेल आणि प्रेक्षकांपर्यंत पण ती एनर्जी पोहोचेल आणि अजून आपण काम करू, अनेक वर्ष काम करू. आता 6 वर्ष मेरे साई सुरू होती. 6 वर्ष इज अ बिग लॉंग रन. सो आणि आम्ही खूप आनंदाने काम केलं. आणि कोणाचं काही असं अंडर करंट असेल ना तरी मला कळायचं. मी तर तेव्हा मोठी होते ना, त्या सेटवरती जरा बायजा मानचा रोल होता तो. त्याच्यामुळे मग आय यूज टू बी द मीडिएटर. मग मी सांगायचे की काय चाललंय, जास्त करून मुलींचं काही झालं तर मी विचारायचे की काय झालंय, काय होतंय. मग काहीतरी झालेलं असायचं, मी सांगायचे बसा, सॉर्ट इट आउट, सेटवर नेऊ नका ह्या गोष्टी, तिथे आपण हसत खेळत काम करायचं. बरोबर आहे. आणि मी हे प्रत्येक सेटवर केलं आणि माझ्या एनर्जीनी मी इतकी स्ट्रॉंग एनर्जी घेऊन जाते की ते आपोआप वातावरण हसतं खेळतं होतंच. आणि मला असं वाटतंय मला माणूस म्हणून तेवढं जमलंच पाहिजे. खरंच आहे. आणि हीच एनर्जीना कामातनं पण रिफ्लेक्ट होते आणि सेटवर यामुळे पॉझिटिव्हिटी येते. नाही तर तिथे 14 तास काढायचे आहेत, ते निगेटिव्हिटीमध्ये कसं करणार काम आणि किंवा ते करेक्ट आहे. ताई, मला ना तुझ्या प्रोजेक्ट्सबद्दल आता जरा विचारायला आवडेल. आपण धुमशान अंगात आल्याबद्दल परत एकदा बोलूया की खूप इमोशनल एपिसोड झाला. मस्त गाणं येते, होतात आणि त्याच्यातली तुझी भूमिका, तुझी आणि तुझ्या सासूची ती नटखट, ओहो वाव. आत्ता पण तो टीव्हीवर लागला ना, सगळेजण आवर्जून बघतात. संजय नार्वेकर ज्याच्यासोबत तू काम केलंस, कमालीची व्यक्ती. जेव्हा शूटिंग करत होतीस तू या गाण्याचं किंवा तू खबरदार चित्रपटाचं, तुला वाटलं होतं हा एवढा मेजर हिट असेल प्रोजेक्ट? एक्साइटमेंट खूप होती बिकॉज महेश कोठारे इज अ बिगी. सो आणि ही इज अ व्हेरी गुड टेक्निशियन. त्यांचं पेपर वर्क इतकं परफेक्ट असतं, त्यांना कॉमेडी सिनेमाची इतकी जाण आहे, त्यांना प्रेक्षकांना काय आवडतं हे माहिती आहे. सो आय वॉज व्हेरी कॉन्फिडंट अबाउट हिम. आणि आपण तर त्यांचे चित्रपट पाहत मोठे झालो आहे आणि आय वॉज व्हेरी एक्सायटेड. आणि जेव्हा अधुरी एक कहाणी त्याच वेळेला करत होते, हे एकदम असा रडूबाईचा रोल आणि हा गावरान रोल एकदम. आणि मी कधी केला नव्हता असा. सो घाडगे पाटील बसनी आम्ही जायचो त्यावेळेला, रात्रीची बस, तुला माहिती असेल, स्लीपर. खबरदारच्या शूटिंगला मी कोल्हापूरला चालले होते बसनी, स्लीपर कोच होती. तर तिथे एक छोटी मुलगी आणि तिची आई होती. तर ती छोटी मुलगी आली, माझ्याशी मैत्री झाली तिची आणि ती बोलायला लागली. तर ती कोल्हापूरची होती, त्यामुळे ती ना तिच्या त्या ॲक्सेंटमध्ये बोलत होती, कोल्हापुरी, एकदम छान, खूप गोड बोलत होती. तर तेव्हा मला असं सुचलं की अच्छा, मग तुळसाचा जो रोल मला मिळाला आहे खबरदार चित्रपटात, तर आपण असं बोलूया का? कारण मला त्यांनी काही सांगितलं नव्हतं की तू म्हणजे गावातल्यासारखं बोल किंवा असं काही म्हणाले नव्हते ते. तर मग मी दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी पोहोचले, तिथे सगळ्यात पहिलं महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. त्यांचं ते रिच्युअल आहे, मजा आली खूप. अंबाबाईचं दर्शन घेऊन आले. मग रसिका जोशी मला भेटली, जिने माझं सासूचं काम केलं. रसिका अमेझिंग ॲक्टर, माझी मैत्रीण पण होती आणि अप्रतिम अभिनेत्री. आणि रसिकाला मी म्हटलं जरा मला पण सांग हां. आणि मी रिहर्स करत होतो सेटवरती, संजय नार्वेकर, रसिका आणि मी, कारण आमचे घरातले सीन्स होते ना एकत्र. मी म्हटलं कारण ते तर कॉमेडी खूप करून आले होते, त्याच्यामुळे म्हटलं मला पण सांगा हां जरा, काही तुम्हाला सुचलं तर. आणि मग मी महेशजींना विचारलं, म्हटलं मी असं बोलू का? मला अरे वा, बोल की, छान आहे. मग मी ते तसं तुळसाचा तो ॲक्सेंट केला आणि खूप मजा केली आम्ही. आणि ते धुमशांचं शूट कसं झालं? उमेश जाधव कोरिओग्राफर होता, तो पण त्यांनी छान केलं. आणि ते असं खूप गोड नवरा बायकोचं एक असं नटखट असं त्यांनी छान तो टोन त्याला दिला, खूप स्वीट असं. आम्ही आधी बोललो पण त्याच्या आधी. आणि मग महेशजींचे लोकेशन्स म्हणजे एकसे एक ना गं. पन्हाळा रोडवर शूटिंग केलं त्याचं. आणि तिथे असं एक फुलांची बाग होती, त्यांचा फुलांचा व्यवसाय होता ॲक्च्युली. ते तिथे फुलांची कापणी करायला आले होते. तर महेशजी म्हणाले थांबा संध्याकाळपर्यंत थांबा, आम्हाला हे द्या ना शूटिंगला लोकेशन. मग त्यांचे पैसे वगैरे देऊन झालं, आम्ही त्यांच्या त्या फुलांच्या मळ्यात ते ॲक्च्युअल शूटिंग केलं. मग थोडं पुढे गेल्यानंतर तिथेच अजून एक असं ते टेकडीसारखं जे आहे ना, तिथे आम्ही शूट केलं. आणि महेशजींचं इतकं गुडविल आहे कोल्हापूरला, ते नुसतं म्हणाले ना की मला हे लोकेशन हवं आहे, तर माणसं अगदी हो जरूर, आमचं घर पण तुम्ही लोकेशन म्हणून घ्या, इतकं म्हणजे मदत करायला येतात. आणि त्यांचा नेम होता असा की एप्रिल मे मध्ये चित्रपट बनवायचाच, म्हणजे तिथल्या ह्या ना बॅकस्टेज म्हणतो ना आपण, तिथल्या हेअर ड्रेसर्सना, मेकअप आर्टिस्टना, तिथल्या लोकांना काम मिळेल म्हणून दरवर्षी एक चित्रपट कोल्हापूरला करायचाच, हा नेम होता त्यांचा. त्यामुळे माणसं त्यांना खूप मानतात तिथे. सो आम्हाला पण, आमचे तर लाड गो सगळ्या कलाकारांचे, त्यांची अख्खी फॅमिली असते सेटवर. जन्म असायच्या, निलिमाताई स्वतः असायच्या आणि खूप मजा करायचो आम्ही. आदिनाथ त्यांना असिस्ट करायचा खूप. अगदी आम्ही नुसतं असं बाजूला बघितलं की हां काय हवंय किशोरी. आणि एप्रिल मेचा उन्हाळा ना कोल्हापूरचा, खूप काळजी घ्यायचे, त्यामुळे आमचं काम अजून छान व्हायचं.
आणि तू आत्ता रसिकाताईंचा उल्लेख केला. खरं तर प्रत्येक कलाकार ना खूप भरभरून बोलतो त्यांच्याबद्दल आणि आत्तापर्यंत तू ज्या प्रकारचे प्रोजेक्ट केलेत, तुला प्रत्येक प्रोजेक्ट वाईज तू मस्त मस्त लोकांबरोबर काम केलेस प्रत्येक प्रोजेक्टमध्ये. पण एक ना लाईफ लर्निंग एक्सपिरियन्स असतो किंवा त्या कलाकाराचा अनुभव किंवा त्याचं गायडन्स आपल्यासाठी खूप महत्त्वाचं ठरतं. तुझ्या जर्नीमध्ये कोण आहे ती व्यक्ती की ज्यांचं गायडन्स किंवा त्यांचे अनुभव खूप खूप महत्त्वाचे ठरले तुला? खूप आहेत अशा. हं. मी खूप शिकले त्यांच्याकडनं हं. आणि त्यांनी खूप प्रेमाने शिकवले मला. आता रसिकाचा उल्लेख निघालाय तर तिच्याविषयी सांगते. तिचा उत्साह, त्या रोलमध्ये काय काय मी गंमत आणू शकते ह्याची तिची धडपड मी पाहिले, कारण शी इज फ्रॉम थिएटर या. आणि शी यूज टू बिल्ड द कॅरेक्टर आणि हे मी पाहिलंय. आणि ती मला तिचं आणि सांगणं थोडंसं, ती हे आहे ना दादा होती ना ती, इकडे ये किशोरी, हे बघ आता हा सीन आपण असा करायचा आहे. तर ती ना तिच्या चेहऱ्याची एक एक रेष वापरायची आणि ती म्हणायची की माझा चेहरा मी कम्प्लीट वापरते त्या रोलसाठी, त्या भूमिकेसाठी मी काय काय करते. आणि ते मी तिच्याकडनं शिकले की डोळे पण बोलायला हवेत. तुमचं स्माईल, तुमच्या चेहऱ्यावरचे प्रत्येक एक्सप्रेशन्स बदलायला हवेत तुमच्या तुमच्या भूमिकांप्रमाणे. प्रत्येक भूमिकेचा जसा सूर असतो तसा प्रत्येक भूमिकेचा चेहरा असतो, प्रत्येक भूमिकेचा एक भाव असतो. तो मला ते अभ्यासपूर्ण बघता आलं तिच्यामुळे. आणि तिने पण मला सांगितलं की तुळसा तू असे मस्त करा, तू एकदम हे करा, एकदम सूट त्याच्यात असं. म्हणजे ती एकदम छान ती दाखवायची. आणि मी म्हटलं की अरे वा, असं जर चेहरा उपयोगी आणायचा असेल तर म्हणतात ना कलाकाराला दे हॅव मेनी फेसेस, मेनी व्हॉइसेस, कारण प्रत्येक भूमिकेत त्यांना वेगवेगळं आणायचं असतो टोन. सो ते तिच्याकडनं मला शिकता आलं आणि ते मी कायम लक्षात ठेवेन. आणि तूच का ग ती टवळी, ओ गॉड, काय तिचे वाक्य होते एक एक. निर्मिती ताईने पण मस्त काम हो केलं. हो हो, क्या जबरदस्त बात है. केलंय. ती तर अजून डॅमेट, तिचं अजून लक्षात येते सगळ्यांच्या. कमाल ताई. पण ती एखादी भूमिका अजूनही न मिळाल्याचा तू विचार करतेस की त्या प्रकारची भूमिका अजूनही आली नाहीये माझ्याकडे? हो, एक कलाकार म्हणून येट टू कम ओके. अशी भूमिका. पण ज्या केलेल्या आहेत भूमिका आतापर्यंत त्याच्यामध्ये मिसेस तेंडुलकर माझी या. खूप जवळची आहे आणि बायजाबाईंची भूमिका बायजाबाई. खूप वेगळं आव्हानात्मक होतं ते. इट वॉज लाईक अ बायोपिक. आणि साईभक्त आहे मी, हो. त्यामुळे हां. आणि साईबाबा, स्वामी समर्थ हम्म. त्यांच्या चमत्कारांसाठी, त्यांच्या लीलांसाठी खूप प्रसिद्ध आहेत. हम्म. त्यांच्या भक्तांसाठी धावून येतात ते. आणि ह्याची प्रचिती वेळोवेळी मला आली. हो. म्हणजे ना प्रोजेक्ट तर आपण करतोच, त्याच्यात आपण मजा येतेच आपल्याला की आपण एक वेगळी भूमिका करतोय किंवा एक आव्हानात्मक भूमिका आपल्याला मिळाली तर बरं वाटतं, मस्त वाटतं. आव्हानात्मक मी याच्यासाठी म्हणेन की बायजाबाईंचा जो प्रवास होता तो 35 वर्षांच्या बायजाबाई तेच 65 हम्म. असा तो प्रवास होता. आणि इट वॉज अ व्हेरी वेल मेड शो. हम्म. सचिन आंबरे त्याचे डिरेक्टर, त्यांनी मला खूप आवडीने बोलवलं हम्म. काम करायला. आणि साई भक्त तो पण आहे आणि मी पण आहे, त्याच्यामुळे आमचा एक कनेक्ट छान होता. याच्या आधी आम्ही काम केलं होतं आणि ती भूमिका करताना मला खूप अनुभव आले, मला खूप शिकता आलं. एकतर ती भूमिका मिळणं हाच एक चमत्कार होता साईबाबांचा. हम्म. म्हणजे मी ती सिरियल बघायचेच, मेरे साई सोनी टी व्हीवर होती, हिंदी सिरियल. आणि मला खूप आवडायचं कारण साईबाबांची हो, भक्त हो. म्हटलं तर वा वा, छान छान. आणि मला फोन आला की ऑडिशनसाठी ये, मेरे साईसाठीच. आणि तेव्हा जस्ट सई 12वी झाली होती हां. बघा, 3-3.5 वर्षांची गॅप माझी Gap. झालेली. हो, हो. मला काम हवं होतं पण मला माहीत नव्हतं की एवढ्या गॅप नंतर मी करू शकेन का एवढी मोठी कमिटमेंट. सिरियल म्हणजे 25-25 दिवस ग महिन्यातले. हम्म. सो मी म्हटलं काय करू, म्हटलं ठीक आहे जाऊन बघूया तर. म्हणून मी गेले आणि ते म्हणाले बायजामांच्या भूमिकेसाठी बोलवलं आहे ऑडिशनसाठी. आणि आय वॉज सो डिसहार्टन्ड. म्हणजे मी कारण ती सिरियल बघत होते, आधीची बायजामाचं जे काम करत होती तोरल, अप्रतिम काम करायची ती पण. आणि म्हटलं म्हणजे ती कुठे जाते, तर म्हणाले हां तिचे काही ऑब्व्हियस रिझन्स आहेत तर तुला त्या ऑडिशनसाठी बोलवलं आहे. लाईक वाव, आय डोंट नो व्हॉट टू से. पण मी म्हटलं की मला माहीत नाही की मी काम सुरू करणार आहे की नाही. ते मला आधी तू दे तर ऑडिशन, हम्म. मग बघू आपण, कारण सिलेक्ट होणं वगैरे पुढची बरोबर आहे. प्रोसेस आहे ना. सो मी झाली, माझी ऑडिशन वगैरे छान झाली आणि मला एक 15 दिवसात फोन आला की मी सिलेक्ट झाली आहे बायजाबांच्या रोलसाठी. हम्म. आणि माझं चाललं अच्छा ओके ठीक आहे, मग करू की नको करू. मग घरच्यांना विचारलं मी, आता 22 दिवस मला द्यायला लागणार आहे, चालणार आहे का, मला झेपणार आहे का. बरं शूटिंग नायगावला आणि AC स्टुडिओत नाही, ते ग्राउंडवरती Ground, साईड ना, हां. 150 वर्षापूर्वीची शिर्डी, हो. म्हणजे तो द्वारकामाई त्या काळची. Yes, आणि yes. त्यामुळे उन्हात प्रचंड ऊन, हम्म. म्हणजे आम्ही चक्कर येऊन पडायचो वगैरे सीन चालू असताना, इतकं ऊन. पावसाळ्यात गुडघ्यापर्यंत पाण्यात उभं राहून, थंडीत प्रचंड थंडी, कारण त्या स्टुडिओच्या आजूबाजूला हिल्स होत्या, हम्म. असे डोंगर होते, त्यामुळे सगळे सीझन एक्स्ट्रीम.
अरे त्यामुळे बापरे. ती एक परीक्षा होती. आणि परीक्षा जरी घेतली साईबाबांनी तरी यश पण तेच देतात, तेच, correct. सामर्थ्य पण तेच देतात परीक्षेत पास होण्याचं. 2019ला मी सुरू केलं काम, एप्रिल. हां, आणि 2020ला कोविडसारखा कठीण काळ आला. तोपर्यंत मला माहीत नव्हतं की ही सिरियल मला का मिळाली आहे. आणि मी तोपर्यंत त्रागा व्हायचा माझा की रोज मला डोकं दुखतंय, मायग्रेन होतंय, मी का करते, मी चांगली सुखी होते की घरी बसून, काय मला हौस आहे, असं मी बोलायला लागले होते. आणि जेव्हा लॉकडाऊन सुरू झालं, जेव्हा कठीण काळ होता, आपण सगळेच घाबरलो होतो, त्यावेळेला हातात काम असणं, ते सुरू राहणं, ही साई कृपा, बरोबर आहे, स्वामी कृपा. बरोबर आहे. तेव्हा मला त्यांनी विचारलं, कळलं का काम दिलं, आता कळलं. खरंय. कारण तेव्हा कित्येकांचे म्हणजे- जॉब गेले ना, पैशांची चणचण झाली मग सगळ्यांची. तेव्हा आम्ही एक मात्र केलं, स्वतःला एक सतत ही जाणीव केली की सेटवरती किंवा आजूबाजूला आपल्या घरी डोमेस्टिक हेल्प, तेव्हा तर माझ्या बायका तर गावाला गेलेल्या, सगळेच गावाला निघून गेलेले. सो मी एवढं ठरवलं की आपल्याकडून, आपल्याला आज काम आहे ना हातात, मग आपल्याकडून जेवढं करता येईल, जेवढी मदत, थोडी मोठी, मानसिक, आर्थिक, जी काय, तेवढी आपण करायचा प्रयत्न करायचा. एवढं मात्र आम्ही स्वतःला, सगळ्याच कलाकारांनी ठरवलं होतं. खूप सुंदर अप्रोच आहे. तुझा आयुष्याकडे बघायचा किंवा तुझ्या करिअरकडे बघायचा, आणि ही पॉझिटिव्हिटी मला खरंच खूप आवडली. असं वाटतं या गप्पा संपू नये, पण एक भूमिका ताई जी तू मॅनिफेस्ट करतेस आत्ता, ती कोणती आहे, शेअर करायला आवडेल? आव्हानात्मक, जे आत्तापर्यंत केलं नाही आहे. आणि मला अशा माणसांबरोबर काम करायचं आहे ज्यांना विश्वास आहे माझ्या कामावरती की ही करू शकेल. त्या एनर्जीने जर माणसं माझ्याकडे भूमिका घेऊन आली तर मला जरूर आवडेल काम करायला. सो बघूया, आता Yes. साईबाबांसमोर आपण बोललोय, हो. स्वामींसमोर बोललोय, बघूया काय होतं. येस, आणि त्या भूमिकेसाठी सुद्धा मला गप्पा मारायला नक्की आवडतील. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. खूप मस्त वाटलं मला तुझ्याशी गप्पा मारून. थँक्यू टू यू टू. आणि दर्शना, मला खरंच मनापासून कॉम्प्लिमेंट द्यावीशी वाटते तुला की तू खूप छान इंटरव्ह्यू तर घेतेसच, पण तू रिसर्चफुल बोलतेस, तुझा तो कनेक्ट तू कसा बनवतेस ते तुझं तुला माहिती आहे. सो यू आर अ स्पिरिच्युअल पर्सन अँड ऑल द बेस्ट टू यू टू. मीन्स अ लॉट ताई. थँक्यू. थँक्यू. आजचा एपिसोड किती मस्त आणि कनेक्टेड होता ना. जर तुम्हाला सुद्धा PNG ज्वेलर्स बरोबर कनेक्ट व्हायचं असेल, त्यांचे दागिने खरेदी करायचे असतील, तर स्क्रीनवर दिलेला QR कोड लगेच स्कॅन करा आणि PNG ज्वेलर्सचं नवीन कलेक्शन घरी घेऊन जा. हॅपी शॉपिंग.